We greet you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. पुन्हा एकदा आपल्या तारणकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. And then we know that the times of us and times of the whole world is fastly changing. आणि आपल्याला माहिती आहे की समय किंवा काळ जो आहे या जगामध्ये आपण पाहतो की हा वेगाने बदलत आहे. We turn to the Gospel according to Luke. आणि जर आपण लूक शुभवर्तमानाकडे गेलो And let's turn to 21st chapter of Gospel according to Luke. आणि लुकाचं शुभवर्तमान याच्या 21व्या अध्यायाला जर आपण पाहिलं And then let's read verse 29. आणि त्याच्या 29व्या वचनाला आपण वाचूया. Gospel according to Luke 21:29. लूक शुभवर्तमानाचा 21वा अध्याय आणि त्याचं 29वं वचन. It says, he told them a parable. आणि इथं म्हटलंय त्याने त्यास दाखला सांगितला. Look at the fig tree and all the trees when they sprout leaves. You can see for yourselves and know that summer is near. अंजीर व सर्व झाडे पहा ती फुटू लागली म्हणजे तुम्ही ते पाहून आपणच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. Beloved, it gives first fig tree. आणि या ठिकाणी आपण प्रथम अंजिराच्या झाडाला पाहतो. Then all other trees. आणि त्यानंतर सर्व झाडांना पाहतो. Fig tree becomes the most attractive and most central to the whole plants. आणि संपूर्ण झाडांमध्ये आपण अतिशय सुंदर आणि असं चांगलं झाड म्हणून अंजिराच्या झाडाला पाहतो. Today we need to look at Israel, and fig tree is a type of Israel, so we need to look at and then learn something from them. आणि म्हणून आज या अंजिराच्या झाडाप्रमाणे जर आपण इस्रायल देशाला जर बघितलं तर त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे इस्रायल देशाची आपण संबोधना करू की त्यांना त्या रीतीने आपण त्याला समजू. Let's go to the same chapter verse 24. आणि याच अध्यायाच्या वचन 24 कडे आपण जाऊया. It said they will fall by the sword and will be taken as prisoners to all the nations. Jerusalem will be trampled on by the Gentile until the times of the Gentiles are fulfilled. ते तलवारीच्या धारेने पडतील त्यास बंदिवांकडून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील आणि विदेशांचे काळ पूर्ण होत तोपर्यंत विदेशी लोक यरुशलेमास पायाखाली तुडवितील. So fig tree definitely represents Israel, and then it becomes a parable to us or a sign to us that we may know something which is very important. आणि म्हणून अंजिराच्या झाडाची तुलना इस्रायल राष्ट्राबरोबर केलेली आहे. ज्या घटना लवकरच इस्रायलामध्ये घडणार आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. Whole world's history is changing very fast. आणि संपूर्ण जगाचा जो इतिहास आहे हा फार वेगाने बदलत आहे. And then it is any time the Christ coming will be there. आणि कुठल्याही क्षणाला ख्रिस्ताचं आगमन होऊ शकतं. Again, one more verse in Luke 21 verse 20, it says. आणि पुन्हा एकदा लुकाचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 20व्या वचनात असं म्हटलंय. It says, when you see Jerusalem being surrounded by armies, you will know that its desolation is near. ज्यावर यरुशलेमास सैन्याचा वेढा पडत आहे असे जेव्हा पाहाल तेव्हा विध्वंस जवळ आला आहे असे समजा. We know about the war in Israel. आणि आपण इस्रायलमध्ये जे युद्ध आहे त्याविषयी आपण जाणून आहात. Now at least it is silent or cooled down. आणि आताच्या क्षणाला सध्याला जरी ते आपल्याला थांबलेलं किंवा शांत झालेलं आपण पाहतो. Whole international leaders are coming together, making some peace treaty, this treaty, that treaty. आणि आपण पाहतो की जागतिक जे पुढारी आहेत ते सर्व एकत्र येऊन
शांतता निर्णय किंवा शांतता त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. But beloved, these peace treaties will live only short time, and again the war will flare up. आणि ही जी शांतता त्यांनी जी केलेली आहे ती केवळ काही काळापुरती असणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू होईल. Because it says in Zechariah 14:1 that God is going to gather all nations against Israel. कारण जकर्याचा 14वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर इस्रायलाच्या विरुद्ध सर्व राष्ट्रांना उठवेल. One side we see that Israel is being prepared, and it is a victory which is giving a sign that we have come to the short. आणि म्हणून आपण पाहत आहोत की परमेश्वर इस्रायलाची तुलना त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे करत आहे, ज्याला पाहून आपण बघू शकतो की वेळ फार थोडा उरलेला आहे. And then other side we also see that the route for Antichrist is being prepared. आणि दुसऱ्या बाजूला आपण ख्रिस्त विरोधीसाठी जे मूळ आहे मार्ग आहे तो तयार केलेलाही पाहत आहोत. And then whole world is looking for a dictator and one world order. आणि म्हणून संपूर्ण जग जे आहे या एका पुढाऱ्याच्या खाली आणि एका कायद्याच्या खाली आणण्यात येईल. Whole world is looking for someone who can lead and bring peace. आणि संपूर्ण जग अशा व्यक्तीच्या शोधामध्ये आहे जो या जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल. In Revelation 13th chapter we read about this person. आणि प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायामध्ये आपण या व्यक्तीबद्दल पाहतो. And then in Revelation 13th chapter verse 18 it tells about the number of that person. आणि प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायाच्या 18व्या वचनात आपण पाहतो की या विषयी त्या ठिकाणी एक संख्या देण्यात आलेली आहे. It says in 18th verse, this calls for wisdom. If anyone has insight, let him calculate the number of the beast, for it is man's number. His number is 666. हे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून मनुष्याचा बोध होतो, ती व त्याची संख्या 666 होय. Beloved, when you look at the whole world and world scenario, आणि प्रियांनो, संपूर्ण जग आणि जगातल्या परिस्थितीकडे जेव्हा तुम्ही पाहता, we see that end time has already set in. आणि तुम्हाला पाहायला मिळतं की शेवटचा काळ हा त्या ठिकाणी फार जवळ आलेला आहे. Whole world is preparing for the coming of the Lord, and the whole world is preparing for the dictator, one who is going to come, who is in 13th chapter of Revelation. आणि संपूर्ण जग प्रभूच्या आगमनाची वाट पाहत आहे. त्याचबरोबर संपूर्ण जग त्या ख्रिस्त विरोधी आणि त्या पुढाऱ्याची वाट पाहत आहे, ज्याविषयी आपण प्रकटीकरणाच्या 13व्या अध्यायामध्ये वाचतो. So UN has decided to give the a 10-year plan they have made. आणि म्हणून संयुक्त राष्ट्राने 10 वर्षाचा एक नवीन कार्यक्रम तयार केलेला आपण पाहतो. And then they have decided to make this whole thing to one leader, and then bring consummation by 2021-30. आणि संपूर्ण 10 वर्षासाठी संयुक्त राष्ट्राने अशा प्रकारची एक नियमावली व कार्यक्रम तयार केलेला आहे, ज्या अंतर्गत संपूर्ण जग जे आहे हे एका पुढाऱ्याच्या हाताखाली देण्यात येईल आणि त्या रीतीने तो संपूर्ण जगावर त्या ठिकाणी राज्य करेल. So by 2130, if the Antichrist finishes his rule, आणि हे जो कालावधी आहे हा 2021 ते 30 च्या मध्ये देण्यात आलेला आहे. आणि या कालावधीमध्ये जर ख्रिस्त विरोधाने जर राज्य केलं, someone was saying it is not 2130, before that it will finish, maybe 28 or 2128. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत सुद्धा हा कालावधी लाभू शकत नाही. एखाद वेळेस 2025 ते 2028 पर्यंत हे संपुष्टात येईल. If it is 2128, आणि जर हे 2021 ते 2028 असेल, and according to the Bible, Antichrist will rule the world for 7 years.
तर पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त विरोधी जो आहे हा जगावर 7 वर्ष राज्य करेल. If you minus 7 out of 21, 28, आणि जर तुम्ही 2028 मधून जर त्याच्यातून 7 वर्ष वजा केले, so 2021 will be the beginning of the whole drama. आणि या सर्व घटना घडण्यासाठी जो तारीख येते, वर्ष येतं, ते येतं 2021. So rapture take place before the rule of this dictator. आणि या ख्रिस्त विरोधाचा राज्य येण्याच्या पूर्वीच आपण पाहतो की प्रभू त्या ठिकाणी येऊन त्याच्या लोकांना स्वर्गात उचलून घेईल. Out of 20 and 28, if you remove 7, then it is only 2021. आणि जर 2028 मधून जर आपण 7 वर्ष वजा केले तर 2021 हे वर्ष येतं. So rapture should take place now. आणि म्हणून या क्षणाला ही रॅप्चर होऊ शकतं. So this year, or if at all more is extended, maybe next year, or tonight or tomorrow, we do not know when the Lord will come. आणि एखाद्या वेळेस या वर्षी किंवा प्रभूचं यायला जर विलंब लागला तर एखाद्या वेळेस पुढच्या वर्षी किंवा आजच्या रात्री किंवा उद्याच्या रात्री कधीही होऊ शकतं. So today we will meditate bit about the one world order and its characteristics. आणि म्हणून आज आपण संपूर्ण जगाची एक व्यवस्था आणि त्याच्या चरित्राविषयी पाहणार आहोत. One world order is definitely there, and the Lord has revealed it in the scripture. आणि एक जगाची कार्यव्यवस्था या संदर्भात प्रभूने त्याच्या वचनामध्ये नमूद केलेला आहे. Let's go to Thessalonians, 2 Thessalonians. आणि थेसलोनिकरात दुसऱ्या पत्राकडे आपण जाऊ. And then let's read chapter 2 and verse 1. आणि त्याचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन आपण पाहूया. 2 Thessalonians chapter 2 verse 1. थेसलोनिकरात दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन. It says, concerning the coming of our Lord Jesus Christ and our being gathered to him, we ask you, brothers, and not to become easily unsettled. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्या जवळ आपले एकत्र येणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करू इच्छितो की, It says, or alarmed by some prophecy, report, or letter supposed to have come from us, saying that the day of the Lord has already come. तुम्ही एकाकी दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका, प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने. And then in verse 3 it says, don't let anyone deceive you in any way. आणि तिसरं वचन पुढे म्हणतं, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. Beloved, the first characteristic of the one world order is deceiver will come. आणि संपूर्ण एक जगाची कार्यप्रणालीमध्ये जे पहिलं चरित्र, पहिली गोष्ट जी आपण पाहतो ते म्हणजे फसवणूक संपूर्ण जगामध्ये केली जाईल. That is the reason it is saying, don't let anyone deceive you in any way, for that day will not come until the rebellion occurs and the man of lawlessness is revealed. आणि म्हणून तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पाप पुरुष प्रकट होईल. So the law of lawlessness, a man of lawlessness will be revealed. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी जो धर्मत्याग करणारा किंवा कुठलेही निर्बंध नसणारा एक पुरुष प्रकट होईल. So we need to be very careful to observe the things now in the history, how fast it is moving. आणि म्हणून आता आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे ज्या इतिहासापासून आता खूप जलद गतीने बदलत आहेत. So this NIV calls this as a man of lawlessness, or it is said in KJV, man of sin. आणि NIV बायबल मध्ये, इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी त्याला बेकायदेशीर किंवा त्या ठिकाणी कुठलाही कायदा नसलेला पुरुष असं म्हटलेलं आहे. तर तेच KJV या इंग्रजी भाषांतरामध्ये त्याला एक पापी मनुष्य म्हटलेलं आहे. So this man knows about sin and he is becoming ideal in front of others how to sin.
आणि ह्या व्यक्तीला पाप काय आहे हे चांगलं माहिती आहे आणि कशा रीतीने पाप करावं याच्यासाठी तो स्वतः लोकांसमोर एक आदर्श बनेल. And then they will be so much engulfed into sin, and then sin will mount up day by day. आणि इतक्या रीतीने त्या ठिकाणी पापामध्ये लोक गुंतलेले असतील की दिवसेगणिक त्या ठिकाणी पाप जे आहे हे अतिरीतीने वाढत जाईल. Adultery will increase like anything. व्याभिचार जो आहे हा भयानक रीतीने वाढेल. And then so much of abuse of sex, and then so much of the lesbianism, and so much of homosexuality. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी कामवासना ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असेल की त्या ठिकाणी पुरुषांग आणि स्त्रियांचं त्या ठिकाणी शरीर संबंध याचं प्रमाणही त्या ठिकाणी अति प्रमाणात वाढलेलं असेल. So unnatural way of using the sex. आणि शारीरिक संबंधांना त्या ठिकाणी अनैसर्गिक रीतीने करण्यात येईल. It is terribly increasing everywhere. आणि आपण पाहतो की हे आज ही भयानक रीतीने प्रत्येक ठिकाणी वाढत आहे. India is also a part of it. आणि भारत सुद्धा या गोष्टीचा एक भाग आहे. So what is our responsibility? आपली जबाबदारी काय? We have to prepare ourselves. आपल्या स्वतःला आपण तयार करण्याची गरज आहे. See that no one deceives you. आणि म्हणून तयार राहा आणि काळजी घ्या की कोणी तुम्हाला फसवू नये. See that our lives are not deceived by anyone. आणि म्हणून काळजी घ्या की तुमच्या जीवनाला कोणी कुठल्या प्रकारे फसवता कामा नये. Man of lawlessness and man of sinfulness is everywhere now. आणि तो निर्बंध नसलेला आणि पापी पुरुष आपण आज सगळीकडे आहे असं पाहतो. And then what he does? आणि तो काय करतो? 4th verse says, चौथं वचन पुढे म्हणतं, 2 Thessalonians 2nd chapter verse 4. थिस्सलुनीकरास दुसरे पत्र 2रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. He will oppose and will exalt himself over everything that is called God. तो नाशपुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा आहे. So in every country there will be this kind of people who will be leaders of those countries. आणि संपूर्ण राष्ट्रांमध्ये आपण पाहतो अशा प्रकारचे लोक असतील जे त्या राष्ट्रांचं नेतृत्व करतील. And then he will oppose and will exalt himself over everything. आणि तो त्या ठिकाणी प्रकट होईल आणि त्या सर्वांपेक्षा उंच करणारा मी देव आहे असं स्वतःला प्रकट करेल. Though the cabinet of ministers or all the chief ministers, though there are so many ministers, they will ignore all of them. आणि संपूर्ण जे कार्यकारी मंडळ, राजकारणी आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि सर्व मुख्य महत्वाच्या मंत्र्यांपेक्षाही तो स्वतःला अधिक उंच करेल आणि त्यांना किंमत देणार नाही. And then he will say that I am the supreme and you should listen to me, nothing else, and you cannot suggest me anything. आणि तो अशा रीतीने स्वतःला प्रकट करेल की सर्वश्रेष्ठ मी आहे आणि माझ्या ठिकाणी त्या ठिकाणी दुसरं कोणी नाही म्हणून तुम्ही सर्वांनी माझं ऐका. So he will oppose and will exalt himself over everything that is called God or his worship, so that he sets himself upon in God's temple, proclaiming himself to be God. म्हणून तो नाशपुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. Beloved, he will stand and then he will be on the throne and he will ignore all other ministers. आणि तो त्या ठिकाणी प्रकट होईल आणि सर्व त्या राजस्थानावर तो बसेल आणि इतरत्र सर्व पुढारी आणि मंत्र्यांना त्या ठिकाणी तो मागे टाकेल. This is what we are seeing in every country. आणि हेच आपण आज प्रत्येक राष्ट्रामध्ये पाहतो. Every country is dominated. संपूर्ण राष्ट्रांवर प्रतिनिधित्व करण्यात येते. They want to rule and then one man's rule will be applicable everywhere. आणि अशा रीतीने त्यांच्यावर राज्य करण्यात येत आहे की त्या ठिकाणी संपूर्ण राष्ट्र जे आहे ते एक सत्ता हाताखाली येतील. Our country is also not an exception. आणि त्यासाठी आपला जो देश आहे त्यालाही कुठला पर्याय नाही. We are already into whether you like it or not, we are already into
the one world order. आणि तुम्हाला आवडेल किंवा नाही, पण आपण अगोदरच या एक जागतिक कार्यक्रमामध्ये सामील झालेलो आहोत. So we are partners again into the one world order. आणि या संपूर्ण एक जगताच्या प्रणालीमध्ये आपला देशही सामील झालेला आहे. So we need to be very cautious in these days and make ourselves alert, because the Bible exhorts us to be alert. आणि म्हणून आपल्याला अतिशय सावध राहण्याची गरज आहे, काळजी घेण्याची गरज आहे, कारण पवित्र शास्त्र आपल्याला त्या गोष्टीसाठी सावध करतं. Now let's go to 2 Thessalonians 2nd chapter verse 5. आणि आता थेसलोनिकरात दुसरे पत्र याचा दुसरा अध्याय आणि 5व्या वचनाकडे आपण जाऊ. It says, don't you remember that when I was with you, I used to tell you these things. मी तुम्हाजवळ असताना हे तुम्हाला सांगितले, याची तुम्हाला आठवण नाही काय? And then verse 6 says, आणि पुढे 6वं वचन म्हणतं, and now you know what is holding him back, because this man will not be revealed easily. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की त्याने स्वसमयी प्रकट व्हावे असे वेळीच होऊ नये. याचा अर्थ तो स्वतःहून प्रकट सांगेल की मला कधी प्रकट करायचं आहे. So he is anxious to reveal himself, आणि तो त्या ठिकाणी वेळेच्या ठिकाणी तर स्वतःला प्रकट करेल, but it is not so easy. पण ते इतकं सोपंही नाही. Why? का? The verse is very clear here in 6th verse again. आणि या वचनामध्ये अतिशय स्पष्टता आपण पाहतो या 6व्या वचनात. And now you know what is holding him back, so that he may be revealed at the proper time. त्याने स्वसमयीत प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे प्रतिबंधक आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. So at the proper time there is a time for his revelation. याचा अर्थ त्याचा प्रकट होण्याचाही एक निश्चित समय आहे. And Antichrist will be revealed in his time, not in his whatever thinking time. आणि म्हणून जो ख्रिस्त विरुद्ध आहे त्याच्यासाठी जो नेमलेला काळ आहे, त्याच काळामध्ये स्वतःला प्रकट करेल, तो कधीही स्वतःला प्रकट करू शकणार नाही. In verse 7 it says, आणि 7व्या वचनात म्हटलंय, for the secret power of lawlessness is already at work, but the one who now holds it back will continue to do so till he is taken out of the way. अधर्माचे गुज आता आपले कार्य चालवित आहे, आणि जो आता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र तसेच आपले कार्य चालवित राहील. Beloved, who is this who is holding him back? आणि कोण आहे जो आपलं कार्य त्या ठिकाणी राखून आहे? Because dictator will be or Antichrist will be the superpower those days. कारण आपण पाहतो त्या दिवसांमध्ये ख्रिस्त विरोधी जो आहे हा संपूर्ण सत्तेमध्ये एक शक्तिशाली असा असेल. Nobody can talk against him, nobody can hold him back. आणि कोणीही त्याच्या विरुद्ध बोलू शकणार नाही, आणि कोणी त्याच्या विरोधामध्ये उभंही राहू शकणार नाही. But here there is one who is holding him back. पण या ठिकाणी आपण एक असा पाहतो जो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. Who is that? तो कोण आहे? That is the Holy Spirit. तो पवित्र आत्मा आहे. No, to oppose evil spirit or evil actions or satanic actions, only the Holy Spirit can oppose, and then he can only stand against him. आणि म्हणून आपण पाहतो की दुष्टात्मे त्यांचे कार्य किंवा दुष्टात्म्याच्या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये उभा राहणारा जर कोणी आहे तर तो केवळ पवित्र आत्माच आहे, जो उघड रीतीने त्यांचा विरोध करू शकतो. So today Holy Spirit is in the world. आणि म्हणून आज आपण पाहतो की पवित्र आत्मा या जगामध्ये आहे, but Holy Spirit will be taken away. पण पवित्र आत्मा काढूनही घेतला जाईल. When he will be taken away? आणि तो कधी काढला जाईल? Holy Spirit is working within the church to prepare the church. आणि पवित्र आत्मा आज मंडळांमध्ये कार्य करीत आहे. कशासाठी? तर मंडळांना तयार करावं यासाठी. No, he wants to make every believer without spot, wrinkle, but holy. आणि आज तो प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्या ठिकाणी एका स्वच्छ झग्यामध्ये एखादा डाग विरहित असा तो बनवू इच्छितो. So Holy Spirit is very busy preparing you and me for the coming or for the rapture. आणि म्हणून त्या रॅप्चर साठी पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला तयार करण्यामध्ये अतिशय व्यस्त आहे. So once the Holy Spirit is taken, आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा वर काढून घेतला जाईल, the one who opposes evil spirit or the satanic spirit will be free to appear.
आणि मग आपण पाहतो की ज्या वेळेला पवित्र आत्म्याला जो सैतानाच्या सर्व गोष्टींना आणि कार्याला विरोध करतो त्याला काढून घेतल्यानंतर आपण पाहतो की या सर्व गोष्टी प्रकट होतील. Once the Holy Spirit prepares the bride for Christ, He will take the bride along with the bride. Holy Spirit will be lifted up. आणि आपण पाहतो की पवित्र आत्मा आज ख्रिस्ताच्या त्या वधूला मंडळीला तयार करत आहे आणि ज्यावेळेस ख्रिस्ताचं आगमन होईल पवित्र आत्मा या मंडळी सोबतच वर घेतला जाईल. For example, in Old Testament, we read about the same thing in Genesis. आणि अशाच एक घटना आपल्याला जुन्या करारात उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. And then Abraham is calling his servant. आणि आपण पाहतो अब्राहम त्याच्या सेवकांना बोलवत आहे. What is his name? The servant's name? त्याचं नाव काय आहे त्याच्या सेवकाचं? Maybe you have to tell me, search and tell me tomorrow. आणि तुम्ही शोधा आणि मला उद्या सांगा. Tomorrow also we will have class. आणि उद्या सुद्धा आपला प्रगटीकरणाचा क्लास होणार आहे. So you have to search and tell me what is the name of that servant. आणि म्हणून तुम्हाला शोधायचं आहे आणि मला सांगायचं आहे की त्याच्या सेवकाचं नाव काय होतं. So he asks, come dear servant, and you go to my own place and bring a bride for my son. आणि तो त्याच्या सेवकाला बोलवत आहे आणि सांगत आहे की तू माझ्या मायदेशी जा आणि तेथून माझ्या मुलासाठी तू वधू शोधून आण. So he goes and brings. आणि तो जाऊन घेऊन येत आहे. When he brings, we see that Isaac is in the field in the evening for meditation. आणि ज्या वेळेला तो त्याच्या वधूला जाऊन घेऊन येत आहे त्यावेळेला आपण पाहतो की इसहाक जो आहे हा शेतामध्ये उभा राहून प्रार्थना करीत आहे. So when Rebecca sees Isaac, oh, is it the master? आणि जेव्हा रिबेकाने इसाकाला पाहिलं त्यावेळेला तिला वाटलं हा माझा धनी आहे का? And then servant says yes. आणि तो त्या ठिकाणी त्याचा सेवक हो म्हणतो. And then Rebecca gets down. आणि तेव्हा रिबेका तिथे खाली उतरली. And then takes a saree on her head as a sign of respect. आणि मग त्या ठिकाणी त्या गोष्टी तिने आपल्या कपडा होता तो तिने आपल्या डोक्यावर घेतला एक सन्मान म्हणून. And then she is received by Isaac. आणि मग माफ करा इसाकाने तिचा स्वीकार केलेला आपण पाहतो. Now, beloved, what is the work of the servant? मग या सेवकाचं काम काय आहे? This servant is going to the native of Abraham, and then he is bringing the bride, and once he is giving his bride to Isaac, finish his mission is over. आणि आपण पाहतो की ज्या वेळेला या सेवकाला एक जबाबदारी देण्यात आली की तू जा आणि माझ्या मुलासाठी एक वधू शोधून आणि तो ज्यावेळेस घेऊन आलेला आहे त्याची जबाबदारी या ठिकाणी संपत आहे. So today that is what happens. आणि तेच आज या जगात होतंय. Once the church is prepared, जेव्हा ही संपूर्ण मंडळी तयार केली जात आहे, once you and I are prepared, जेव्हा तुम्हाला आणि मला तयार केलं जात आहे, when we are ready for marriage, आणि त्या विवाहासाठी आपण तयार होत आहोत, we will be taken to midday to meet our bridegroom, that is Jesus Christ. त्यावेळेला त्या अंतराळामध्ये आपल्याला उचलण्यात येईल ज्या ठिकाणी आपला वर प्रभू येशूला आपण भेटणार आहोत. But servant also will be there. पण तो सेवक सुद्धा आपल्या सोबत त्या ठिकाणी असेल. And that servant is none other than the Holy Spirit. आणि तो सेवक दुसरा कोणी नसून पवित्र आत्मा स्वतः आहे. So once the Holy Spirit takes bride to bridegroom, his mission is over. आणि जेव्हा हा पवित्र आत्मा जेव्हा त्याच्या वधूला त्याच्या वराकडे घेऊन जात आहे आणि त्यांचा समेट घडवून आणत आहे तेव्हा आपण पाहतो या सेवकाचं कार्य संपुष्टात येत आहे. Many people ask me, आणि खूपशे लोक मला विचारतात, brother, is there any opportunity once the church is taken to repent again? आणि मग पुष्कळशी लोक मला अशा रीतीने विचारतात की ज्यावेळेला मंडळीला वर उचललं जाईल त्यानंतर पश्चातापाचे काही त्या ठिकाणी चान्सेस किंवा पश्चातापासाठी काही त्या कालावधी असेल का? I tell them clearly that there is no second opportunity. Today
is the day of salvation. Today is the day of acceptance. आणि मग मी त्यांना प्रत्येक वेळेला स्पष्ट रीतीने सांगतो की त्यावेळेला असं कुठल्याही प्रकारची गोष्ट नसेल, कारण आजचा दिवस आहे की तुम्ही तुमचं तारण साधून घ्या. आजचा दिवस आहे की तुम्हाला तिथे मुक्ती मिळू शकते. Today is the day of salvation. Today is the day of acceptance. Only today you can avail the great opportunity and privilege and blessing of salvation. आजचाच हा दिवस आहे की तुम्ही तुमचं तारण, तुमची मुक्ती आणि स्वतःला त्या गोष्टीपासून मुक्त करू शकता. Once you miss the chance, once you miss the opportunity, once again it will not come to your door. आणि एकदा जर तुम्ही संधी गमावली, जर एकदा तुम्ही हा संपूर्ण समय गमावला, तर परत तुमच्या दारापर्यंत ही सुविधा किंवा ही जी संधी आहे ही येणार नाही. You know, this is explained in the book of Song of Solomon. आणि आपण पाहतो की गीतरत्नामध्ये ह्या पुस्तकात या गोष्टीला फार सुंदर रीतीने सांगण्यात आलेलं आहे. It's in a poetical language, but it has some greater truth to reveal us. आणि या पुस्तकामध्ये आपण संपूर्ण काव्य रचना पाहतो, पण फार महान सत्य या पुस्तकात आपल्याला पाहायला We मिळतं. read about the bride and bridegroom, or the lover and her mate. आणि आपण त्या ठिकाणी वधू आणि वर किंवा प्रियकर आणि प्रियसी यांच्या संबंधाविषयी पाहतो. In 5th chapter, when the bridegroom comes and knocks the door, his bride is too busy in decorating herself, and then she didn't open the door. आणि त्याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जेव्हा वर आलेला आहे आणि तो दार ठोकत आहे, त्यावेळेला आपण पाहतो की ही जी वधू आहे स्वतःला शृंगार करण्यात आणि स्वतःला सजवण्यामध्ये व्यस्त झालेली आहे. And then she delays opening the door. आणि तो दार उघडण्यासाठी तिने विलंब लावलेला आहे. What happened? आणि मग काय झालं? I delayed opening the door to my beloved, she says, and then my beloved disappeared. आणि ती म्हणते की माझ्या प्रियसाठी मी दार उघडण्यास उशीर केला, विलंब केला, त्यावेळेला माझा प्रियकर निघून गेलेला आहे. And then we read that she goes to the streets of Jerusalem in search of that beloved. आणि मग आपण पाहतो की ती यरुशलेमच्या रस्त्यांवर फिरत आहे तिच्या प्रियकराच्या शोधासाठी. Now, when we came to Maharashtra as young people I was around 21 years that time. आणि जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये आलो, मी अतिशय तरुण आणि मी केवळ 21 वर्षाचा होतो. And then we were going house to house to preach the gospel. त्यावेळेला आम्ही घरोघरी जाऊन शुभवर्तमान देत असू. In one of the house we knocked, and then they received us. आणि एका घरावर जाऊन आम्ही असं त्यांचं दार त्या ठिकाणी ठोकलं आणि त्यांनी आमचं स्वागत त्या घरात केलं. We realized that is a doctor's house. आणि आम्हाला कळालं की ते जे घर होतं ते एका डॉक्टरांचं घर होतं. So he was asking us. आणि ते आम्हाला विचारत होते, Being so young, you are in the ministry now. आणि अतिशय तरुण तुम्ही आहात आणि तरीही तुम्ही सेवेमध्ये आहात. This is the age to enjoy the world, drink, gamble, and do all sorts of things. आणि हे जे वय आहे, मौज मजा करणं, त्या ठिकाणी तुम्ही जुगार खेळणं आणि पैसा कमवण्याचं हे वय आहे. But you have left everything. पण तुम्ही सर्व काही सोडलेलं आहे. And we told we have accepted Christ, and then we want to serve the Lord full time. So that's how we rejected everything and worldly things, and then our own secular jobs, and then jumped into full-time ministry. आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही प्रभू येशूला आपला आमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, म्हणून जगातले सर्व मोह याला आम्ही त्यागून त्याच्या सेवेसाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि सेवेमध्ये आम्ही स्वतःला पूर्णपणे ओतून दिलेला आहे. But he was regretting about his own life. पण स्वतःच्या जीवनाबद्दल त्यांना फार पस्तावा होत होता. He was saying, when I was young like you, I used to feel that I should receive Jesus and I should live a holy life. ज्यावेळी ते म्हणाले की ज्या वेळेला मी तुमच्या वयाचा होतो त्यावेळेस मलाही वाटत होतं की मी ख्रिस्ताला स्वीकारावं आणि ख्रिस्तासाठी जीवन जगावं. But now I don't have that desire at all. पण आता माझ्या जीवनामध्ये ती इच्छाच उरलेली नाही. Why that is happening? आणि ते का होत आहे? Oh, this verse reminded me. And then I was recollecting how the beloved was knocking the door of Shulamite in the book of Song of Solomon. And then when once he stopped knocking and then disappeared, he never appeared again.
आणि म्हणून आपण गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की या शुनेमकरी स्त्रीचा प्रियकर येऊन तिचं दार ठोकत आहे आणि ज्या वेळेला तिने दार उघडण्यास विलंब लावलेला आहे त्यावेळेस तो निघून गेलेला आहे आणि तो असा गेलेला आहे की तो परत त्या ठिकाणी माघारी येणार नाही. Beloved, this is the time of acceptance. There is no other time. प्रियांनो, हाच वेळ आहे की तुम्ही प्रभूला स्वीकारू शकता, दुसरा कुठलाही वेळ नाही. If you have not accepted, this is the right time to accept him as personal savior. जर तुम्ही त्याला स्वीकारलं नसेल तर हीच योग्य वेळ आहे की तुम्ही त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारावं. Don't wait for another time. दुसऱ्या कुठल्याही वेळेसाठी थांबू नका. Many were saying, brother, why believers are being more dying, and then more pastors are dying. आणि मला कोणीतरी विचारत होते की ब्रदर, मला तुम्ही सांगा की विश्वासणारे लोक आणि विशेष करून देवाचे सेवक लोकच का आज जास्त रीतीने मरत आहेत. In this pandemic time, so many pastors, those who are known to us, those who talk to us, and then suddenly they disappear. आणि आज आपण या महामारीच्या काळामध्ये पाहतो की कितीतरी पाळक लोक, देवाचे सेवक ज्यांना आपण ओळखत होतो, जे अतिशय प्रतिनिधी आणि प्रसिद्ध असे सेवक होते, ते आज राहिलेले नाही. They asked, is it the sin or did they commit sin? आणि ते विचारतात की त्यांनी काय पाप केलंय का, त्या पापामुळे त्यांना मरण आलं का. I said maybe sin, but all are not that kind. आणि मी त्यांना सांगतो की एखाद वेळेस असू शकतं, पण सर्वच जण असे नसतात. They are deeply committed pastors. They are pastors who are really committed for the ministry and sacrifice their lives. कारण असेही सेवक आहेत जे संपूर्ण रीतीने सेवेला त्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि संपूर्ण आयुष्यभर त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. And then they have spent their whole time for God, but they passed away. आणि त्यांचा संपूर्ण वेळ त्यांनी देवासाठी दिला, पण आज या जगात ते नाही. But in 1 Thessalonians 4th chapter, पण थेसलोनिकरास पहिले पत्र याच्या 4थ्या अध्यायात आपण पाहतो in 16th verse, when Christ comes, आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये पाहतो की जेव्हा ख्रिस्त येईल, they will be the first people to be raised up. तर आपण पाहतो की ते प्रथम असतील जे मृतातून उठवले जातील. They will be the first people to be raised up. ते पहिले लोक असतील जे मृतातून उठवले जातील. Beloved, last week one pastor wrote to me, be careful about your life, brother. आणि काल मला एका मागच्या आठवड्यामध्ये मला एका व्यक्तीने अशा रीतीने लिहून पाठवलं की बंधू, तुमच्या जीवनाबद्दल विशेष करून सांभाळून राहा. Take care of your life. आणि तुम्ही स्वतःची काळजी करा. And then I asked, yes, definitely I am careful. आणि मी म्हटलं की हो, निश्चित मी काळजी घेत आहे. But that doesn't mean that I should sit in a corner of my room. आणि याचा अर्थ हा होत नाही की मी माझ्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये बसून राहावं. When the people are being oppressed by evil work. आणि दुष्टात्याच्या कार्याद्वारे जर मी पाहत आहे की लोकांना त्रास होत आहे. When people scream and cry saying we are suffering, come and help us. आणि लोकांना जर त्रासामुळे त्या वेदनांमध्ये अतिशय त्या त्रासातून आणि समस्येतून जात असताना ते मदतीची अपेक्षा करत असताना We cannot keep quiet. आपण शांत बसू शकत नाही. Yes, we take risk and then go and see that they are rescued. आणि म्हणून आपल्याला ते रिस्क घेणं आहे आणि जाऊन पाहणं आहे की त्या लोकांचाही आपल्याला बचाव करता येईल. We told about people who are dying with hunger. आणि मी तुम्हाला जे भुकेने मरत होते अशा लोकांबद्दलही सांगितलेलं आहे. Some of you have contributed your offerings and then sent offerings to prepare meal and give to them. आणि आपल्यातल्या पुष्कळ जणांनी या लोकांसाठी भोजन तयार करण्यासाठी आपलं योगदान आर्थिक स्वरूपात दिलेलं आहे. So what did we do? आणि मग आम्ही काय केलं? We made everything ready. We put it in the packs and then we started supplying the food packets to them. आम्ही काय केलं तर आम्ही हे सर्व जेवण या ठिकाणी बनवलं, त्यांना पाकिटामध्ये भरलं आणि अशा गरजू लोकांपर्यंत जाऊन पोहोचवलं. And then what happened? आणि मग काय झालं? Now people started, old people or even young people or children, they started opening for gospel saying, oh, what makes you to make this food?
आणि मग जेव्हा लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की देवाच्या वचनाविषयी त्या ठिकाणी त्यांना अधिक रीतीने जाणवायला लागलं आणि ते विचारणा करू लागले की अशी कोणती गोष्ट होती ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की आम्ही हे लोकांसाठी करावं. It's an opportunity again to tell about love of Christ, saying love of Christ is constraining us. आणि मग ही संधी मिळाली की आम्हाला पुन्हा एकदा ख्रिस्ताची प्रीती लोकांना आम्ही दाखवू देऊ शकतो की ख्रिस्त त्यांच्यावर किती प्रीती करतो. Tell about the love of Christ to them. आणि त्यांना ख्रिस्ताची प्रीती तुम्ही सांगा की ख्रिस्त त्यांच्यावर प्रेम करतो. Not only that, to pray for them, आणि तेवढंच नाही तर त्यांच्यासाठी प्रार्थनाही करा. to be one with them in their struggle. आणि ज्यावेळेस त्याच्या समस्येतून जात आहे त्यांच्या बरोबर उभं राहा. They are shelterless, they are homeless, they don't have anything to eat, and then they don't have anything to cook also. They are on the streets dying with hunger. आणि ते निराधार आहे, निराश्रित आहे, जेवण बनवण्यासाठी खाण्यासाठी अशी कुठली गोष्ट त्यांच्याकडे नाही, ते रस्त्यावरच राहत आहे. And what is our responsibility as men of God? मग देवाचे लोक म्हणून त्यांच्या प्रती आज आपली जबाबदारी काय आहे? As children of God, what is your responsibility? What is my responsibility? देवाचे लेकर म्हणून आज तुमची आणि माझी जबाबदारी काय आहे? Many say it is prayer. Yes, very good. Prayer is definitely there. पुष्कळ जण म्हणतात प्रार्थना, हो निश्चित प्रार्थना करायलाच पाहिजे. But prayer without works is dead. पण जर कार्यविना जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर ती एक मृत प्रार्थनेसारखी आहे. We need to push ourselves and to go and do something for such people. म्हणून आपल्याला स्वतःला त्या कार्यामध्ये झोकून देण्याची गरज आहे की जेणेकरून जाऊन आपण लोकांसाठी काहीतरी करू. So you, whoever you may be, म्हणून तुम्ही कोणीही असाल, we challenge you, beloved. तुम्हाला आम्हाला आव्हान द्यावं असं वाटतं. Get involved for God's rescue operation. म्हणून देवाच्या या बचाव कार्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. We would like to see that these people are being reached with gospel even in the tight and very difficult time. आणि या कठीण अशा समस्येच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताचं प्रेम आणि शुभवर्तमान आपण पोहोचू शकू याची विशेष रीतीने तुम्ही काळजी घ्या. May God's grace continue to be upon each of us. परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकावर राहो. So in the one world order, आणि संपूर्ण या एक जगताच्या आपण कार्यप्रणालीमध्ये पाहतो, we see that one person who exalts himself will be the main person. तर आपण पाहतो की यामध्ये एक असा व्यक्ती असेल जो स्वतःला सर्वोच्च असं त्या ठिकाणी दाखवेल. So they will dissolve all other religions. आणि ते संपूर्ण इतर धर्माला काढून टाकतील. They will have their own opinion. आणि त्यांचे स्वतःचे निर्णय आणि हेतू त्यामध्ये असतील. They will have their authority over everyone. आणि प्रत्येकावर त्यांचा अधिकार असेल. It is coming to India also. आणि हे भारतामध्ये सुद्धा येणार. And they have already prepared chips to inject. आणि अशा प्रकारचे चिप्स बनवण्यात आलेले आहेत ते शरीरामध्ये टाकण्यात येतील. So you and I am not out of the system. We are the part of the system. आणि आपणही या सिस्टम पेक्षा वेगळे अलिप्त राहू शकत नाही. आपल्यालाही आपण या संपूर्ण सिस्टमचे एक भाग आहोत. What about you and me today? तुमच्या आणि माझ्याबद्दल काय? Can you take your stand for Christ? आणि म्हणून ख्रिस्तासाठी तुम्ही तुमची खंबीर भूमिका घेऊ शकता की नाही? People may force tomorrow to do something. उद्या लोक एखाद्या वेळेस तुमच्यावर दबाव टाकतील की तुम्ही काहीतरी करावं. Already many are saying, brother, why can't you do this? Why can't you do that? I said, I will not do that because that is what is not scriptural. आणि पुष्कळशी लोक मला म्हणतात, ब्रदर तुम्ही हे का करत नाही, ब्रदर तुम्ही ते का करत नाही. मी स्पष्ट रीतीने त्यांना सांगतो मी ते करणार नाही कारण देवाचं वचन ते करण्याची मला परवानगी देत नाही. We need to be strong enough to stand for your faith and my faith today. आणि प्रियांनो तुमच्या आणि माझ्या विश्वासासाठी आपल्याला खंबीर रीतीने उभं राहणं गरजेचं आहे. Your own friends will instigate you to do something which is not in the Bible. आणि एखाद्या वेळेस जी पवित्र शास्त्रामध्ये नाही अशी गोष्ट करण्यासाठी तुमचे मित्रगण सुद्धा तुम्हाला त्यांच्यावर दबाव टाकतील, तुम्हाला प्रेरित करतील. Your own pastors may instigate you to do that. एखाद्या वेळेस तुमचे स्वतःचे पालक तुम्हाला त्या गोष्टी करण्यासाठी दबाव टाकतील. But be careful. पण सावध राहा. Let us not be deceived because the spirit of deception is everywhere and it is not limited to only the world but also to the church.
आणि म्हणून या फसवणुकीच्या आत्म्याविषयी आणि फसवणाऱ्या गोष्टींविषयी विशेष करून सावध राहा, कारण या संपूर्ण मंडळीपर्यंतच तो मर्यादित नाही, तर जगामध्ये प्रत्येक ठिकाणी ते पसरलेलं आहे. So in the new world or one world order, आणि म्हणून या संपूर्ण एक जगाच्या कार्यप्रणालीमध्ये it's only the order, not anything else which exists, and not anybody's opinion which exists. आणि आपण यामध्ये एक आदेश असा पाहतो ज्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही निर्णय किंवा दुसऱ्या कोणीही दिलेलं त्या ठिकाणी समाधान नसेल. Democracy will be pushed back. आणि लोकशाही जी आहे ही मागे ढकलण्यात येईल. And then slowly the dictatorship will take over. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो की एका जगताची निर्णय करणारा जो आदेश आहे तो पुढे येईल. The dictatorship will be there everywhere, not only in state level, in national level, and then international level. आणि आपण जो आदेश आहे जो एक हाती आदेश पाहतो तो राज्य स्तरावरून देश स्तरावर आणि देश स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आपण पाहू. So what type of days are these? आणि अशा प्रकारचे जे दिवस आहेत हे कुठले आहे? In Timothy, 2 Timothy, 3rd chapter, we read about it. आणि दुसऱ्या तिमोथी याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण या सर्व गोष्टीविषयी पाहतो. 2 Timothy, 3rd chapter, verse 1 says, आणि तिमोथीला दुसरे पत्र 3रा अध्याय अशा रीतीने सांगतं, know that these perilous times will come in the last days. आणि शेवटल्या काळी असे कठीण दिवस येतील हे समजून घे. So now are the days of perilous days and very, very, very difficult days. आणि हे जे दिवस आहे हे फसवणारे आणि कठीण असे दिवस आहेत. So 2 Timothy 3rd chapter verse 1, my Bible reads like this: mark this, there will be terrible times in the last days. आणि तिमोथीला दुसरे पत्र 3रा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी वचनात अशा रीतीने सांगतं, शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. People will be lovers of themselves, आणि लोक स्वार्थी होतील, and then lovers of money. धनलोभी होतील. Maybe your own brother, आणि एखादा तुमचा स्वतःचा भाऊ, maybe your own blood relative. एखाद्या तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये असलेला कोणी What they will do? काय करतील? Lovers of themselves, स्वार्थी होतील and then lovers of money. आणि धनलोभी पैशाचे लोभी सुद्धा होतील. Show money finish, they will be under you. They want to do anything and everything which you say. आणि जर तुम्ही त्यांना पैसा दाखवला तर तुमच्या अधीनही ते होतील आणि जे तुम्ही म्हणाल त्या सर्व गोष्टी करायला तयारही होतील. If you say that you don't have money finish, they will run away from you. आणि जर तुम्ही म्हटला की बस माझ्याकडचे पैसे संपले तर तुम्हापासून ते दूर पळूनही जातात. Otherwise, they will be after you anyway. नाही तर ते तुमच्या मागे प्रत्येक ठिकाणी फिरतील. And then they will be always around you saying, give money. आणि प्रत्येक वेळेला तुमच्या आजूबाजूला फिरकत ते राहतील आणि म्हणतील बस दे 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 पैसा दे. They will be lovers of money. कारण ते धनलोभी होतील. Beloved, you can love only one or other. प्रियांनो, तुम्ही दोघांपैकी कुठल्या तरी एकाच गोष्टीचा लोभ किंवा त्याच्यावर प्रीती करू शकता. According to Jesus, there are only two masters. आणि येशूच्या म्हणण्याप्रमाणे आपण पाहतो की केवळ दोनच धनी आहेत. First master is God and second master is money. पहिला जो धनी आहे तो परमेश्वर स्वतः आहे आणि दुसरा पैसा. You can either serve money or serve God. एक तर तुम्ही पैशाची सेवा करू शकता किंवा तुम्ही परमेश्वराची सेवा करू There शकता. are so many prophecies going on. आणि आज आपण पाहतो कितीतरी भविष्यवाण्या होत आहेत. Oh, so many prophets coming up. आणि कितीतरी भविष्यवक्ते आज येत आहेत. So to differentiate between these prophecies, it is very difficult. आणि या संपूर्ण भविष्यवाण्यांमधला फरक करणं फार कठीण आहे. Why? का? Because you do not know whether they are interested in prophesying God's will or they are interested in your money. आणि कारण आम्ही हे समजू शकत नाही की या लोकांना जी आवड आहे ती तुमच्या पैशामध्ये आहे की देवाचा संदेश लोकांपर्यंत जो खऱ्या रीतीने आहे तो पोहोचवणं आहे. Oh, most of the people are interested in your money. पुष्कळशा लोकांना तुमच्या पैशामध्ये आवड असते. And they will be prophesying so many things around you, but when you intently look at them, they are not interested in you or in your future.
but they are interested in your money and offerings. आणि असे पुष्कळसे लोक आज आपल्याला बघायला मिळतात ज्यांना तुमच्या जीवनाविषयी तुमच्या भविष्याविषयी कुठल्याही प्रकारची काळजी नसते, पण ते अशा रीतीने दाखवतात कारण त्यांची संपूर्ण आवड जी आहे ती तुमच्या स्वतःच्या पैशामध्ये असते. That is what is we have to be a people to perceive it, and then may God help us to do that. आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहे आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या मागे लागण्याचं आहे, जेणेकरून परमेश्वर आपल्याला ते ओळखण्यासाठी सहाय्य करेल. You know, these are the perilous times. आणि प्रियांनो, हे कठीण दिवस आहे. Yesterday I was receiving so many messages आणि काल मला पुष्कळशे मेसेजेस येत होते saying, thank God for new month. आणि म्हणून त्यामध्ये अशा रीतीने म्हणण्यात येत होतं की या नवीन महिन्याबद्दल प्रभूचा धन्यवाद असो. There are prophets and pastors who are interested in this new month, new offerings, new supporting, new money. आणि पुष्कळशे असे देवाचे सेवक आहे ज्या नवीन महिन्यामध्ये देवाचे नवीन आशीर्वाद, नवीन आर्थिक आशीर्वाद आणि नवीन संपत्तीने त्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलं. That doesn't mean that we need not to pay our fees. याचा अर्थ हा होत नाही की आपण आपली फी भरू नये. Every month we need to pay the fees because we have to pay the people who are giving us these facilities. आणि यासाठी आपल्याला फी भरायची आहे कारण आम्हाला सुद्धा त्या लोकांना पैसे त्या ठिकाणी भरावे लागतात जे आम्हाला या गोष्टी करण्यासाठी सुखसुविधा मुबलक करून देतात. If you want to listen to the word of God, you have definitely taken time to hear the word of God today. But if you want to listen that is we have to pay for the Wi-Fi, we have to pay for other expenses. आणि देवाच्या वचनासाठी तुम्ही एकत्रित येत आहात, चांगली गोष्ट आहे, पण हे देवाचं वचन तुमच्यापर्यंत देण्यासाठी त्या ठिकाणी वायफाय किंवा बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आम्हालाही पैसा खर्च करावा लागतोय. But beloved, servants of money is different. Servants of money will love the money, and they are always interested only in money. पण आपण पाहतो की जे पैशाचे सेवक आहेत ते केवळ पैशाच्या मागे असतात आणि त्यांचा संपूर्ण उद्देश आणि आनंद जो आहे हा केवळ पैसा मिळवणं हाच असतो. May God's grace be upon each of us. परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकावर राहो. May God's grace haunt you and me for His work. परमेश्वराची कृपा त्याच्या कार्यासाठी आणि तुमच्या आणि माझ्या जीवनावर उतरू. May God's grace come upon us that we may not be deceived, but that we may not be masters, servants of money. आणि म्हणून आपण फसवले जाऊ नये आणि पैशाची गुलाम बनू नये म्हणून परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावर सतत रीतीने राहो. May God's grace continue to touch us and use us for His glory as we prepare ourselves. परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावर सदैव रीतीने राहो ज्या वेळेस आपण स्वतःची तयारी त्याच्या आगमनासाठी करत आहोत. Let's commit our lives once again into the hands of God. आणि म्हणून पुन्हा एकदा स्वतःचं जीवन आपण देवाच्या हातात समर्पित करूया. Let's not be servants of money. Let's not be deceived by the new world order. आणि म्हणून स्वतःची तयारी तुम्ही करा, स्वतःला तुम्ही फसवू देऊ नका जी संपूर्ण एक जगताची कार्यप्रणाली येत आहे त्या संबंधाने. One world order will be in the hands of Satan, in the hands of Antichrist. So we need to be very careful preparing ourselves for rapture at any time during these days. आणि म्हणून हे संपूर्ण एक जगताची कार्यप्रणाली आपण पाहतो सैतानाच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आपण प्रभूचं आगमन जे होणार आहे त्या गोष्टीसाठी स्वतःची तयारी करण्याची गरज आहे म्हणून स्वतःला त्या ठिकाणी तयार करायला लागा. And may God's grace continue to touch and use you mightily. परमेश्वराची कृपा तुम्हाला स्पर्श करू आणि त्याच्या गौरवासाठी महान रीतीने वापरू. Let us expect mighty things to happen in these days. आणि या दिवसामध्ये परमेश्वराकडनं आपण महान गोष्टीची अपेक्षा करूया. Our time is very short and death may occur anytime or Christ's coming may come anytime. आणि म्हणून विशेष करून काळ हा थोडका आहे, एखाद वेळेस मरण येऊ शकतं किंवा परमेश्वराचं आगमन होऊ शकतं. In this short time, आणि या थोडक्या काळामध्ये may God help us to win more and more souls for Christ. ख्रिस्तासाठी अधिक आणि अधिक आत्म जिंकण्यासाठी तो आपल्याला सहायता करो. And then it says in Proverbs that a wise man winneth soul. आणि नीतिसूत्रात असं म्हटलेलं आहे
आहे, ज्ञानी पुरुष आत्मे गोळा करतो. Oh, may God help us to win more souls for Christ in these perilous times and very difficult times. आणि म्हणून प्रभू आपल्याला सहायता करो की या कठीण दिवसामध्ये आपण त्याच्यासाठी आत्मे जिंकणारे बनू. May God's grace continue to touch us and use us for His glory. आणि प्रभूची कृपा आपल्या जीवनावर राहो, तो आपल्याला स्पर्श करो त्याच्या गौरवासाठी. So the main task is to bring many people desert hell and then bring people to heaven. आणि म्हणून मुख्य जे कार्य आहे की त्या अरण्यातून, त्या नरकामधून लोकांना सोडवून स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन To येणं. snatch someone from hell is definitely a big task, but God has given that task to us. आणि कोणाला तरी नरकाच्या त्या पिंजऱ्यातून बाहेर काढणं एक कठीण कार्य आहे, पण ती जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर सोपवली आहे. Whoever you may be or wherever you may be, म्हणून तुम्ही कोणीही असाल आणि कुठेही असाल, what is your task on this world? या जगामध्ये तुमचं काम काय आहे? We have a great task and greater task. आपल्याला या जगामध्ये एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. We need to be people bringing souls into the presence of the presence of God. आणि म्हणून आपल्याला असे लोक बनण्याची गरज आहे जे आपण देवाच्या राज्यामध्ये आत्मे जिंकणारे बनू. Let's go to Jude and then read one of the verses, very important verse, that is 23rd verse. आणि म्हणून यहुदाच्या पत्राकडे आपण जाऊया आणि त्याचं 23वे वचन आपण वाचणार आहोत. Let's read verse 22 and 23. आणि यहुदाचं पत्र याचं 22 आणि 23वे वचन आपण It says, वाचूया. be merciful to those who doubt. जे कित्येक संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. And then verse 23 says, आणि 23वे वचन म्हणतं, snatch others from the fire and save them. कित्येकास अग्नीतून ओतून काढून त्यांचे तारण करा. So we have to snatch others from the fire and save them. आणि म्हणून कित्येक लोकांना त्या अग्नीतून आपल्याला काढून त्यांचं तारण सिद्ध करायचं आहे. So snatch others from the fire and save them. To others show mercy mixed with fear, hating even the clothing stained by corrupted flesh. कित्येकास अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतियुक्त वृत्तीने कित्येकांवर दया करा. May God help us to fulfill this Jude's words, and may grace of God continue to be upon each of us. आणि म्हणून या वचनाद्वारे जे यहुदाच्या पत्रातून आपल्याला मिळालेलं आहे ते समजण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी पुढे कार्य करायला प्रभू आपल्याला सहायता करो. In this way of one world order, may God help us to snatch many people before the one world order sets in. आणि म्हणून ही संपूर्ण एक जगताची कार्यप्रणाली या जगतामध्ये लागू होण्यापूर्वीच परमेश्वर आपल्याला त्या तिथे जाण्यासाठी तयार करो. Because rapture will take place anytime. कारण रॅप्चर हे कुठल्याही क्षणाला होऊ शकतं. Before Antichrist takes in, the rapture will take place. Then only the opposer also will go with the church. आणि म्हणून आपण पाहतो की जे रॅप्चर आहे कुठल्याही क्षणाला होऊ शकतं आणि ज्या वेळेला मंडळीला वरती उचलला जाईल त्यानंतर आपण पाहतो की जो विरोध करणारा देवाचा आत्मा आहे तोही वर घेतला जाईल आणि हा विरोधी स्वतःला प्रकट करेल. So he will be merciless and then a dictator in the whole world. आणि तो एक निर्दयी व्यक्ती असेल आणि संपूर्ण जगाला आदेश करणारा असा व्यक्ती He असेल. will have his agents all over the world, and then he will be the supreme there, and every leader will bow down before that supreme. आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारे लोक संपूर्ण जगामध्ये असतील आणि जगातले प्रत्येक पुढारी लोक त्याला त्या ठिकाणी समोर त्याच्या समोर झुकतील. That is the reason I keep myself busy, going everywhere, preaching the gospel, healing the sick, and then delivering the oppressed, and then at least to bring some people to Christ. आणि म्हणून या दिवसामध्ये मी स्वतःला अतिशय व्यस्त ठेवत आहे की जाऊन बाहेर जाऊन मी शुभवर्तमानाचा प्रचार करावा, लोकांना त्या बंधनातून मुक्त करावं, आजारातून सैतानी बंधनातून त्यांना सोडवावं, यासाठी मी स्वतःला अतिशय रीतीने व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. Maybe there is a reason why many pastors or many spiritual leaders have died. आणि हेच एक कारणही असू शकतं की आज पुष्कळशे सेवक आणि देवाचे पालक जे आहे
ते आज देवाच्या आज या जगतामध्ये नाही मरण पावलेले आहेत. They have risked their lives. कारण त्यांनी स्वतःच्या जीवनाबद्दल तो धोका पत्करला They have risked their own family. आणि स्वतःच्या परिवारासाठी सुद्धा त्यांनी तो धोका पत्करला. And then they are homeless, or their children are fatherless now because of the risk of their father. आणि त्यांच्या वडिलांनी तो धोका पत्करला. आज त्याच्यामुळे आपण पाहतो आज त्यांच्या मुलांसाठी त्या पित्याचं छत्र उरलेलं नाही. Beloved, but God will reward such men of God, women of God who did the mighty works for God's glory. पण प्रियांनो, परमेश्वर जे देवाचे लोक आज होऊन गेले आहे, देवाचे सेवक सेविका ज्यांनी अशा रीतीचे परिश्रम परमेश्वरासाठी घेतले, परमेश्वर त्याचे निश्चित आशीर्वाद त्यांना देणार. I hear about evangelists who died in the morning, their wives died in the afternoon, children in the evening. आणि एका सुवर्तिका विषयी मी वाचला, मला ज्याची बातमी कळाली की ज्यांचा मृत्यू सकाळच्या वेळेला झाला, त्यांची पत्नी दुपारच्या वेळेस मरण पावली आणि त्यांचे लेकर संध्याकाळी मरण पावले. So there are cases like that. आणि प्रियांनो, अशा प्रकारच्या ही घटना घडत आहेत. So there are the spiritual people are being taken away, deserted from this world. आणि आत्मिक लोक या जगामधून आज काढून घेतले जात आहेत. And we need to thank God for such risking pastors and leaders who are going and encouraging people to prepare themselves. आणि म्हणून अशा देवाचे सेवक आणि पुढाऱ्यांबद्दल आपण परमेश्वराची स्तुती करू की जे खरोखर तो धोका पत्करत आहेत की लोकांसाठी त्यांनी जाऊन त्यांना स्वतः ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार करावं. May God's grace be upon each of you. परमेश्वराची कृपा तुम्हा प्रत्येकावर राहू. Shall we close our eyes? आपले डोळे आपण बंद करूया. Shall we look God in prayer? परमेश्वराकडे आपली दृष्टी आपण May लावूया. God's grace continue to be upon each of us. परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर राहू. Yeah, now as Brother Papa Harshal prays, let's all join together with one accord. आणि यावेळेस आपण ज्यावेळेस मी प्रार्थना करत आहे पण एक मनाने त्यासोबत आपण सामील होऊया. प्रभू राजा, आम्ही ख्रिस्त येशूच्या नावात तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू पुन्हा एकदा प्रभू आज तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमच्याशी तू बोललेला आहेस. विशेष करून परमेश्वर बाप्पा, तो सावधगिरीचा इशारा आज प्रभू तुझ्या वचनातून तो आम्हाला दिलेला आहे, म्हणून तो आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू पुन्हा एकदा प्रभू आम्ही स्वतःला प्रभू तयार करावं तुझ्या आगमनासाठी. प्रभू जे आगमन तुझं कधीही होऊ शकतं प्रभू, त्या जगतात प्रभू आम्ही त्या गोष्टीसाठी या गोष्टी जगामध्ये जगत असताना प्रभू स्वतःला तुझ्या गौरवासाठी तयार करून इतरांनाही प्रभू तुझ्या आगमनासाठी तयार करण्याची प्रभू आम्हाला शक्ती आणि सहायता कर परमेश्वर बाप्पा. या जगामध्ये प्रभू या मोहामध्ये प्रभू न अडकता परमेश्वर बाप्पा तुझ्या गौरवासाठी जे लोक बंधनामध्ये आणि शैतानाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत, अशा लोकांना प्रभू त्याच्यातून आम्ही सोडवावं आणि प्रभू तुझ्या राज्यामध्ये आणावं, म्हणून प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहायता कर. विशेष करून प्रभू आज हे शब्द आणि वाणी ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो परमेश्वर बाप्पा. प्रभू त्यांचं जीवन, त्यांचे कुटुंब तुझ्या हातामध्ये समर्पित करतो राजा. प्रभू तुझ्या गौरवासाठी त्यांना आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. विशेष करून तुझ्या राज्यासाठी आणि प्रभू या हरवलेल्या आत्म्यांसाठी काहीतरी करण्याची परमेश्वर बाप्पा तुटपुट त्यांच्या आत्म्याला तू दे प्रभूजी. आणि पुन्हा एकदा तुझ्या गौरवासाठी त्यांना उचल आणि वापर प्रभू. अनेकांसाठी त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी. आणि प्रभू या वचनाद्वारे त्यांचं जीवनही आशीर्वादित होऊन इतरांपर्यंत पोहोचून त्यांच्यापर्यंतही आशीर्वाद जावे अशी कृपा त्यांच्या जीवनावर दे प्रभू. विशेष करून प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो या वेळेबद्दल. पुढच्या क्लासमध्ये जात असताना प्रभूजी पुन्हा एकदा पास्टर मेषकला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. वैयक्तिक आत्मिक जीवन या विषयातून शिकत असताना प्रभूजी पुन्हा एकदा प्रभू तू आम्हाला सहायता कर प्रभूजी की आमचं आत्मिक जीवन ज्या रीतीने तू आमच्याकडून अपेक्षा करतो त्या रीतीने आम्ही घडवावं, ज्याच्याद्वारे प्रभू तुला संतोष मिळेल आणि तुझ्या नावाला गौरव मिळेल. सर्व धन्यवाद सन्मान तुझ्या नावाला देतो. तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐकत्या. Amen. 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 Thank you, Pastor. Joseph, Pastor, I have sent the answer in chat box. Okay. Yes, thank you. Is it right? Yes. Actually, spelling was not right when I first wrote, na, that time. Yes, it's right. यावेळेला आपण पुढच्या क्लासला जाऊया. पास्टर मेषक आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत. पुढच्या क्लासला आपण सुरुवात करूया. सो वेलकम पास्टर.
Pastor, praise the Lord, Pastor Ji. Praise the Praise the Lord, Lord. Praise the Lord. Good morning, sir. कैसे आप? Yeah, everyone, I'm fine. Yes. Thank you, Pastor जी. आपके बाजू में बैठे हैं पास्टर जी को धन्यवाद. Praise the Lord. ओके, आइए इस वक्त में हम थोड़े समय के लिए हम प्रार्थना करेंगे और हमारे सब्जेक्ट में हम जाएंगे. अनुग्रहकारी पिता, हम आपकी स्तुति और धन्यवाद करते हैं आज का दिन हमारे जीवन में देने के लिए पिता. इस सुबह का समय प्रभु हम आपके चरणों के पास आते हैं और पर्सनल स्पिरिचुअल लाइफ में प्रभु हमें उन्नति होने के लिए प्रभु आज के सब्जेक्ट के द्वारा तो हमें सिखा, हमसे बोल और बातें कर पिता. प्रभु समझने के लिए पवित्र आत्मा बुद्धि और ज्ञान दे. सारी बातों में हम अपने आप को आपको समर्पित करते, आप पर निर्भर रहते हैं पिता. धन्यवाद करते हैं. अनुवाद करने वाले अर्चल सर को आप मदद कीजिए प्रभु, आप उनकी सहायता कीजिए और मुझे भी आप अनुग्रह कीजिए प्रभु कि मैं तेरे वचनों को बोल सकूं. धन्यवाद करता हूँ, प्रार्थना विनती यीशु के नाम से मांगता हूँ. आमीन. आमीन. आइए प्रियो, हमने आखिरी सप्ताह में हमने पर्सनल स्पिरिचुअल लाइफ में आत्मिक जीवन पर कुछ मुख्य स्थल हमने सीखा है जो जिसमें केवल रेफरेंस आपको मैंने दिया था, जिसमें आत्मिक बातों से जुड़ी हुई बातें हैं. आणि मागच्या आठवड्यात आपण वैयक्तिक आत्मिक जीवनाशी निगडित आपण सर्व अशा वचनांना आपण पाहिलेलं होतं आणि त्या संदर्भातले सर्व रेफरन्स मी तुम्हाला मागच्या आठवड्यात दिले होते. सो अभी इस वक्त में शायद लास्ट सप्ताह में मैंने ये भी बताया था कि आज का दिन मैं क्या पढ़ाऊंगा, आत्मिक जीवन का वास्तविक लक्ष्य. आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की मी आज काय शिकवणार आहे ते म्हणजे आत्मिक जीवनाचं वास्तविक लक्ष्य. और आप अपने बुक में आप हेड लाइन लिख लीजिएगा, आप लिख सकते हैं आत्मिक जीवन का वास्तविक लक्ष्य. आणि तुमच्या वहीमध्ये एक शीर्षक तुम्ही लिहून घ्या, आत्मिक जीवनाचं वास्तविक लक्ष्य. प्रियो, जब हम आत्मिक जीवन के वास्तविक लक्ष्य की बातें हम करते हैं, पर्सनल स्पिरिचुअल में हम ग्रोथ होने के लिए एक ही लक्ष्य उद्देश्य है कि हम मसीह यीशु के स्वरूप में बदलते जाए. आणि आत्मिक जीवनाच्या वास्तविक लक्ष्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे प्रभू येशूच्या चरित्रामध्ये आपण घडणं. और यीशु मसीह के जो आचरण है, उसका स्वभाव है, उसका जीवन शैली है, उसी प्रकार से हम यीशु के जैसा एक आदर्श बनना है. यही एक उद्देश्य और लक्ष्य है कि हम आत्मिक जीवन में बढ़ते जाएं. आणि ज्या रीतीने प्रभू येशू ख्रिस्त होता त्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण राहणं, आपलं जीवन त्या रीतीने बनवणं, हेच एक केवळ आपल्या जीवनाचं लक्ष्य असायला पाहिजे. और उस आत्मिक जीवन का वास्तविक लक्ष्य को लेकर हमें कुछ बातों पर भी निर्भर होना भी बहुत जरूरी है. आणि आत्मिक जीवनाच्या वास्तविक लक्ष्या संदर्भामध्ये आपल्या जीवनाला अधिक आपण ह्या गोष्टी जीवनात आपण गंभीरतेने घ्याव्या. यदि हमें मसीह यीशु के स्वरूप में बदलना है, उसके आदर्श में बनना है, यही आत्मिक जीवन का लक्ष्य है, तो कुछ ऐसे मुद्दे हैं, कुछ ऐसे बातें हैं, उसका अनुकरण करना भी हमें जरूरी है. आणि जर आपल्याला आपल्या प्रभू येशूला आपल्या प्रमाणे आपलं जीवन, आपलं चरित्र जर आपल्याला घडवायचं आहे, तर काही अशा आत्मिक गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. सो आपको मैं कुछ बातें बताऊंगा, आप लिख सकते हैं आप अपने बुक में. आणि काही गोष्टी मी तुम्हाला यावेळेस सांगेल ज्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ठीक है, तो आप लिख लीजिएगा आत्मिक जीवन का वास्तविक लक्ष्य में. आत्मिक जीवन केवल एक साधन है, एक अंत का है. आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तुम्ही लिहून घ्या, आत्मिक जीवन हे केवळ साधन आहे आणि और पास्टर एक अंत का अंत. आत्मिक जीवन एक संपणारं साधन असं आहे. एक विश्वासी के जीवन का लक्ष्य मसीह यीशु के रूप में बदलते जाना है. एका विश्वासणाऱ्या जीवनाचं लक्ष्य जे आहे
ते ख्रिस्त येशू मध्ये त्याच्या चरित्र रूपांतरित होणं आहे. लिखे आप, फिर एक बार, आत्मिक जीवन केवल एक साधन है, एक अंत का. एक विश्वासी के जीवन का लक्ष्य मसीह यीशु के रूप में बदलते जाना है. आणि पुन्हा एकदा सांगतो, आत्मिक जीवन एक साधन आहे जे अंताकडे संपणारं आहे आणि येशूच्या चरित्राप्रमाणे आपलं जीवन बदलत जाणं हे आपल्या आत्मिक जीवनाचं एक लक्ष्य आहे. और कंटिन्यू लिखे आप, उसे अपने आचरण, स्वभाव और वार्तालाप के द्वारा जीवन में सदैव बढ़ाते जाना है. आणि त्याला आपल्या जीवनामध्ये आचरण, वार्तालाप याने आत्मिक जीवनामध्ये आपण वाढलं पाहिजे. और अब फिर एक बार मैं बताऊंगा लास्ट लाइन, उसे अपने आचरण, स्वभाव और वार्तालाप के द्वारा जीवन में सदैव बढ़ते जाना है. त्यात आपण आचरण, स्वभाव आणि वार्तालापाने आत्मिक जीवनामध्ये पुढे वाढायचं आहे. ओके, तो हमें उनमें से कुछ ऐसी बातें हैं, कुछ बातों के अनुसार हमें चलना है, जिसी से हम मसीह के रूप में बदलते जाते हैं और यीशु के आचरण और उसके स्वभाव में हम बढ़ते जाते हैं. सदैव हम आत्मिक जीवन में उन्नति होते जाते हैं. आणि म्हणून अशा रीतीने आपण ह्या आत्मिक जीवनामध्ये, स्वभावामध्ये आपलं एक रूपांतर येण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस ते येतं त्यावेळेस आत्मिक जीवनाच्या आपण पुढे लागतो. उसमें से एक पहली बात ये है, नंबर 1, पवित्र आत्मा की सामर्थ और उसकी योग्यता पर निर्भर रहना. आणि त्यातली पहिली गोष्ट ही आहे की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि त्याच्या योग्यतेवर निर्भर राहणे. नंबर 2, दूसरा, परमेश्वर के वचन की आज्ञाकारिता. परमेश्वराच्या वचनाचं आज्ञापालन. नंबर 3, मसीह में उसकी स्थिति को पहचानना. तिसरी गोष्ट, ख्रिस्तामध्ये त्याची जागा ओळखणे. नंबर 4, आध्यात्मिक जीवन के सिद्धांतों का अभ्यास, अतएव प्रक्रिया के लक्षण का आधार दुगुना है. ऐसा लिखिए आप. आध्यात्मिक जीवनाचा अभ्यास और आगे पासून, अतएव प्रक्रिया के लक्ष्य का आधार दुगुना है. आणि प्रक्रियेचे लक्ष्य जे आहे त्याचा आधार हा दुप्पट आहे. ओके. नंबर 5, पाचवं, व्यक्तिगत पुष्टिकरण मसीह के रूप में होने का. व्यक्तिगत रीतीने ख्रिस्ताचं स्पष्टीकरण असणे. अब हम इसमें हम कुछ रेफरेंस लिखेंगे, व्यक्तिगत पुष्टिकरण मसीह के रूप में होने का. आणि ख्रिस्तामध्ये त्या ठिकाणी स्वतःचं स्पष्टीकरण करणे याचे आपण काही रेफरन्स लिहून घेऊया. रोमियो की पत्री 8 अध्याय, रोमकरास पत्र 8वां अध्याय उसका 29 आयत को हम पढ़ेंगे. आणि त्याचं 29 वचन आपण वाचू. ओके, रोमियो की पत्री 8 अध्याय 29. रोमकरास पत्र 8वां अध्याय 29. क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है, उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो, ताकि वो बहुत भाइयों में पहलोटा ठहरे. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने आगाऊच निवडून ठेविले. यहाँ पे हमने देखा कि हम उसके स्वरूप में बदलता जाए. आणि इथे आपण पाहू शकतो की त्याच्या प्रतिमेमध्ये आपण बदलत जावं. यही तो आत्मिक जीवन का मुख्य लक्ष्य है कि हम व्यक्तिगत रूप से हम मसीह के रूप में बदलते जाना. आणि हेच आत्मिक जीवनाचं खरं लक्ष्य आहे की ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये आपलं रूपांतर होत जाणं. ओके. और दूसरा, उसी में ही दूसरा पहला कोरिन्थियों के पत्र उसका 15 अध्याय वर्सेस, चैप्टर 15 वर्सेस 49. आणि त्याचं 49वं वचन. और
जैसे हमने उसका स्वरूप धारण किया जो मिट्टी का था, वैसा ही उस स्वर्गीय का रूप भी धारण करेंगे। आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे तो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. यहाँ पे भी हमने देखा कि हम उसके स्वर्गीय रूप भी धारण करेंगे हम। आणि इथं आपण पाहतो की त्याचं स्वर्गातलं रूपही आपण धारण करू. तो इस तरह यही एक मसीह जीवन का वास्तविक लक्ष्य है कि हम मसीह के रूप में बदलते जाए और उसके स्वरूप में बदलते जाए और सदैव हम बढ़ते रहना ही है, ऐसा परमेश्वर का उद्देश्य है। आणि म्हणून ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ताच्या रूपामध्ये ख्रिस्तामध्ये आपण बदलत जाणं आपला रूपांतर होत जाणं हाच खरा देवाचा उद्देश आहे. और उसी प्रकार से हम दूसरा कुरिन्थियों और उसका 3रा अध्याय में हम देखते हैं 16 से 18। दुसरे कोरिन्थीचा 3रा अध्याय आणि 16 ते 18 मध्ये आपण पाहतो और यहाँ पर लिखा, परंतु जब कभी उनका हृदय प्रभु की ओर फिरेगा वो तब वह पर्दा उठाया जाएगा। प्रभु तो आत्मा है और जहाँ कहीं प्रभु का आत्मा है वह स्वतंत्रता है। परंतु जब हम सबके उघाड़े चेहरे से प्रभु का प्रताप इस प्रकार प्रकट होता है कि जिस प्रकार दर्पण में, तो प्रभु के द्वारा जो आत्मा है हम उसी तेजस्वी रूप में अंश अंश करके बदलते जाते हैं। परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन असून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप झालो आहोत. और यही है प्रियो कि आत्मिक जीवन का लक्ष्य यही है कि हम उसके तेजस्वी रूप में अंश अंश करके बदलते जाना है, बदलते जाना है। आणि हेच खरं उद्देश आहे की त्याच्या तेजस्वी रूपामध्ये आपण अंश अंश रीतीने बदलत जाणं आपलं स्वतःचं रूपांतर होत जाणं आहे. और जिसमें कोई संसार की बातों से तालमेल नहीं होता है, ये केवल प्रभु यीशु के स्वरूप में बदलते जाते हैं, ये केवल प्रभु के साथ तालमेल होता है। आणि संपूर्ण रीतीने जगातील कुठल्याही गोष्टी बरोबर याचा संबंध राहत नाही तर प्रभू त्याचा संबंध येतो म्हणून प्रभूच्या चरित्रामध्ये आणि रूपामध्ये ते रूपांतरित होत जातो. और उसी प्रकार से पहला यूहन्ना उसका 3रा अध्याय और उसका 2रा आयत को हम पढ़ेंगे। पहला यूहन्ना 3 और 2। पहिले पत्र 3रा अध्याय आणि 2रं वचन आपण पाहूया. योहानचे पहिले पत्र 3रा अध्याय 2रं वचन. हे प्रियो, जब हम परमेश्वर की संतान हैं और अभी तक यह प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे, इतना जानते हैं कि हम वो प्रकट होगा तो हम उसके समान होंगे, क्योंकि उसको वैसा ही देखेंगे जैसा वो है। प्रियजन हो, आता आपण देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ अजून प्रकट झाले नाही. तरी आपल्याला हे माहित आहे की तो प्रकट झाल्यास आपण त्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. वो जैसा है वैसा ही हम बदलते जाना, यही आत्मिक जीवन का लक्ष्य है। आणि जसा तो आहे त्या रीतीने आपलं रूपांतर होत जाणं हेच आत्मिक जीवनाचा उद्देश आहे. अब उसका यही मतलब है, वो जैसा है वैसा ही बदलना, मतलब उसका बोलना हमारा भी बोलना, उसका देखना हमारा देखना, उसका चलना हमारा चलना, उसके काम हमारे काम होना, उसका जीवन हमारा जीवन होना है। आणि याचा अर्थ हा होतो की त्याचं बोलणं आपलं बोलणं असावं, त्याचं बघणं आपलं बघणं असावं, त्याच्या ज्या गोष्टी जीवनात ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आपल्याही जीवनामध्ये असाव्या. तो यही एक आत्मिक जीवन का लक्ष्य है प्रियो। और साथ साथ में हम पढ़ेंगे याकूब की पत्री 1 अध्याय। आणि हाच आत्मिक जीवनाचा उद्देश आहे प्रियांनो. त्याचबरोबर आपण याकोबाचं पत्र याचा 1 अध्यायाकडे जाऊया. और 22 से लेकर सॉरी याकूब की पत्री 1 अध्याय 22 से लेकर
25 तक हम पढ़ेंगे। आणि त्याच्या 22व्या वचनापासून 25व्या वचनाला आपण वाचूया. परंतु वचन पर चलने वाले बनो और केवल सुनने वाले ही नहीं जो अपने आप को धोखा देता है, क्योंकि जो कोई वचन का सुनने वाला हो और उस पर चलने वाला ना हो तो वह उस मनुष्य के समान है जो अपना स्वाभाविक मुँह दर्पण में देखता है, इसलिए कि वह अपने आप को देखकर चला जाता और तुरंत भूल जाता है कि मैं कैसा था। पर जो व्यक्ति स्वतंत्रता की सिद्ध व्यवस्था पर ध्यान करता है वह अपने काम में इसलिए आशीष पाएगा कि सुनकर भूलता नहीं पर वैसा ही काम करता है। वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. जो कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. और हमने आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो, परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमांवर नजर टाकून जो त्याकडे लक्षपूर्वक पाहत राहतो तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवितो. तो हमने यहाँ पे ये रेफरेंस के पहले मैंने कुछ पॉइंट्स बताया था, मैंने अभी तक 4 पॉइंट्स बताया, उसमें से ये सारे पॉइंट्स से जुड़ी हुई आयतें हैं, वचन है, जिसमें दूसरा हमने देखा परमेश्वर के वचन की आज्ञाकारिता बनना। तो अभी जो हमने वचन पढ़ा उसमें आज्ञाकारिता को यहाँ पे दिखाता है प्रेम। आणि याच्या पूर्वी जे तुम्हाला 4 पॉइंट मी या शीर्षकाखाली सांगितलेले आहेत, या 4ही पॉइंटला या ठिकाणी या वचनामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं. ज्या रीतीने दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण आज्ञा पालनाविषयी पाहतो, या वचनामध्ये सुद्धा आपल्याला आज्ञा पालनाविषयी पाहायला मिळतं. और उसमें से 5वां पॉइंट लिख लीजिएगा आप। परमेश्वर के लिए त्यानंतर पुढचा व्यवहारिक 5वा पॉइंट तुम्ही लिहून घ्या. परमेश्वर के लिए व्यवहारिक उपयोगिता की उनके अभिप्रायों को इस संसार में पूरा किया जाए। परमेश्वराप्रती त्याचे अभिप्राय आणि व्यावहारिक गोष्टींना या जगामध्ये पूर्ण केलं जाणं. और उसके लिए प्रेरितों के काम 13 अध्याय 36 आयत को लिखिए। आणि त्याच्यासाठी प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि याचं 36वा वचन तुम्ही लिहून घ्या. और दूसरा कोरिन्थियों 5 अध्याय 14 और 15। दुसरे कोरिन्थ 5 14 आणि 15. दूसरा कोरिन्थियों 5 अध्याय और 14 और 15। क्योंकि मसीह का प्रेम हमें विवश कर देता है, इसलिए कि हम यह समझते हैं कि जब एक सबके लिए मरा तो सब मर गए, और वह इस निमित्त सबके लिए मरा कि जो जीवित है वे आगे को अपने लिए ना जिए परंतु उसके लिए जो उनके लिए मरा और फिर जी उठा। ख्रिस्ताची आवरून धरिते की आम्ही जसे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरिता जगावे. हे आपण कोरिन्थीकरात दुसरे पत्र 5वा अध्याय आणि याच्या 14 आणि 15व्या वचनात वाचतो. और यहाँ पे हम देखते हैं आखिरी पद में 15 में कि वे आगे को अपने लिए जिए परंतु उसके लिए जिए, अपने लिए ना परंतु उसके लिए हम जिए। आणि 15व्या वचनाच्या शेवटल्या भागामध्ये आपण पाहतो की त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्याच्यासाठी त्यांनी जगावं. तो हम देखते हैं प्रियो कि आत्मिक जीवन का मुख्य लक्ष्य यही है कि हम परमेश्वर यीशु मसीह के स्वरूप में, उसके समानता में, उसके जैसा हम बदलता जाए। आणि म्हणून आत्मिक जीवनाचा उद्देशच आहे की प्रभू येशूच्या चरित्राप्रमाणे त्याच्या रूपामध्ये आपण स्वतः बदलत जाणं आणि वाढत जाणं. तो हम आगे का एक और हेडलाइन लिखेंगे, आत्मिक जीवन के मुख्य विचार। आणि पुढचं शीर्षक आपण लिहिणार आहोत, आत्मिक जीवनाचे मुख्य विचार. ओके, और मैं आशा रखता हूं कि आत्मिक जीवन के वास्तविक लक्ष्य में हम बढ़ता जाए आगे.
आणि आत्मिक जीवनाच्या वास्तविक लक्ष्यामध्ये आपण पुढे वाढत राहावं. तो हम अभी देखेंगे आत्मिक जीवन में मुख्य विचार, और दो मुख्य विचार है जो एक मसीह को नाटकीय रूप से प्रभावित करता है, और आगे के हम दो बातें जो हम सीखेंगे जो यीशु मसीह को नाटकीय रूप में प्रभावित करता है. दो मुख्य बातें. दोन अशा गोष्टी आपण या विचारांमध्ये पाहणार आहोत जे प्रभू येशूला या ठिकाणी प्रकट करतात आणि प्रभू येशूला त्या ठिकाणी या जगामध्ये नाट्य स्वरूपामध्ये दाखवतात किंवा दर्शवितात. और पहली बात ये है कि आत्मिक जीवन के मुख्य विचार, पहला विशेषकर खास विचार ये है, पहला परमेश्वर ने एक विश्वासी को स्वयं ही मसीह जीवन व्यतीत करने के लिए बुलाया है. पहिला विचार आपण ह्याच्यामध्ये पाहतो की परमेश्वराने स्वतःहून एका विश्वासणाऱ्याला त्याच्या प्रित्यर्थ विश्वासाचं जीवन जगण्यासाठी बोलवलेलं आहे. तो हम सभी को परमेश्वर ने कॉलिंग दिया है, एक बुलाहट दिया है कि हम पूरी तरह से हम मसीह जीवन को जिए, हम व्यतीत करें. किंवा देवाने स्वतःहून आपल्याला ते प्राचारण दिलेलं आहे की त्याच्यासाठी आपण ते जीवन किंवा विश्वासाचं जीवन जगावं. और आपको पता है कि चुने हुए लोग बहुत से होते हैं, बुलाए हुए लोग थोड़े लोग होते हैं. आणि आपण त्या वचन आपल्याला माहिती आहे की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले फार थोडके आहेत. अब ये बुलाए हुए शब्द को हम आप कई बार सुने होंगे कि यूनानी भाषा के अनुसार देखा जाए तो वो कलीसियाओं से ही कहा गया. बुलाए हुए लोग कौन है? वो कलीसिया के लोग हैं. जो कलीसिया, आप एक कलीसिया में कलीसिया, परमेश्वर ने हम सभी को बुलाया है. आणि ग्रीक भाषेनुसार जर मूळ भाषेत पाहिलं तर हे वचन मंडळांसाठी लिहिण्यात आलेलं होतं. तुम्ही एक मंडळी आहात, मी एक मंडळी आहे, आणि या मंडळांच्या आचरणासाठी हे वचन देण्यात आलं होतं. सो हम मसीह जीवन व्यतीत करने के लिए बुलाए गए, ये मुख्य एक विचार है. दूसरा, एक विश्वासी को अपने प्रयासों से मसीह के समान बनने का प्रयत्न ही नहीं करना चाहिए, परंतु पवित्र आत्मा पर भरोसा रखना चाहिए. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो एका विश्वासणाऱ्याने आपल्या आत्मिक जीवनात ख्रिस्ता समान होण्यासाठी केवळ प्रयत्नही करण्याची गरज नाही, तर पवित्र आत्म्यावरही त्याने अवलंबून राहण्याची गरज आहे कि वह उसके अंदर धार्मिकता का फल उत्पन्न करे और उसके अपने जीवन में मसीह के जीवन को प्रकट करे. की त्याने त्याच्या जीवनामध्ये नीतिमत्वाचं फळ द्यावं आणि ख्रिस्ताचं चरित्र त्याच्या जीवनामधून प्रकट व्हावं. तो आत्मिक जीवन के मुख्य विचार क्या है? पहला कि परमेश्वर ने हर विश्वासी को मसीह जीवन व्यतीत करने के लिए बुलाया. हमको कॉलिंग है कि हम यीशु के मसीह का जीवन जिए, है ना. और दूसरा ये है कि हम जो है मसीह के समान बनने के लिए प्रयत्न करते हैं. हाँ, ना केवल प्रयत्न नहीं परंतु पवित्र आत्मा पर हमें क्या होना, निर्भर होना चाहिए कि वो हमारे अंदर धार्मिकता का फल उत्पन्न करे और अपने जीवन में मसीह के जीवन को प्रकट करे, मतलब लोगों को दिखना चाहिए. आणि या दोन विचार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली की देवाने आपल्याला ख्रिस्ती विश्वासी जीवन जगण्यासाठी स्वतःहून आपल्याला पाचारण केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी किंवा क्षेत्राप्रमाणे आपलं जीवन त्या ठिकाणी बदलत राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे नाहीये, तर पवित्र आत्म्यावर आपल्याला अवलंबूनही राहायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनातून ख्रिस्ताला प्रकट करायचं आहे, जेणेकरून लोकांना त्या गोष्टी ते पाहू शकतील दृश्य स्वरूपामध्ये की यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त कार्य करतो. तो ये अभी हमने देखा है कि आत्मिक जीवन का लक्ष्य और आत्मिक जीवन का मुख्य विचार को हमने सीखा है. आणि आता आपण आत्मिक जीवनाचं लक्ष, उद्देश आणि आत्मिक जीवनाच्या विचारांना आपण पाहिलेलं आहे. यदि आपको किसी को कुछ पूछना है सवाल तो पूछ सकते हैं या मैं आगे बढ़ूंगा. आणि यावेळेला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारा, नाहीतर मी आणखीन पुढच्या गोष्टीकडे जातो. है ना. जब हम आत्मिक जीवन की बातें हम सीख रहे हैं तो हमें ये जानना समझना जरूरी है कि आत्मिक जीवन का लक्ष्य है क्या, उसके मुख्य मुद्दे क्या है, उसके मुख्य विचार क्या है, ये जानना बहुत जरूरी है. तभी हम
आत्मिक जीवन में हम आगे बढ़ सकते हैं आसानी से। आणि म्हणून आत्मिक जीवनाचे उद्देश, आत्मिक जीवनाचे विचार काय आहेत हे ख्रिस्ती जीवनामध्ये वाढत असताना आपल्याला समजण्याची गरज आहे. त्याच वेळेला प्रभावी रीतीने आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये आणखीन रीतीने पुढे चालू शकतो, वाढू शकतो. और आज हमने जो सीखा है, 2 शब्दों में हम बोला जाए तो परमेश्वर ने हमको बुलाहट दिया कि मसीह जीवन व्यतीत करें और हम क्या करें, पवित्र आत्मा पर भरोसा करें कि वो हमारे अंदर धार्मिकता का फल उत्पन्न करे और मसीह का स्वरूप हम लोगों के सामने प्रकट करें। यही तो आत्मिक जीवन है। आणि म्हणून आपण या गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट आपण पाहिली की देवाने स्वतःहून आपल्याला पाचारण केलेलं आहे की आपण त्याच्यासाठी जगावं. दुसरी गोष्ट आपण पाहिली की ख्रिस्ताच्या चरित्रामध्ये रूपांतरित होताना आपल्याला प्रयत्न तर करायचे, पण त्याचबरोबर पवित्र आत्म्यावर आपल्याला अवलंबूनही राहायचं आहे आणि ख्रिस्ताच्या चरित्राला आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रकटही करायचं आहे. ओके, सो नाउ नेक्स्ट हम आगे बढ़ेंगे। हम लोग आप लिख सकते हैं आत्मिक जीवन का अभ्यास, उसमें परिचय, इंट्रोडक्शन। आणि पुढे तुम्ही लिहून घ्या आत्मिक जीवनाच्या अभ्यासाविषयी त्याचा परिचय किंवा त्याची ओळख. नंबर ए पॉइंट लिखो, ए में परिचय आणि ए त्याच्यामध्ये लिहा आणि खाली लिहा ओळख. तो हम देखेंगे यहाँ पे कुछ छोटे से शब्दों में हम उसके परिचय को हम देखेंगे आत्मिक जीवन का। आणि काही शब्दांमध्ये आपण आत्मिक जीवनाची ओळख पाहूया. आप लिख सकते हैं, मैं आपको बताऊंगा उसका परिचय, आप लिखेंगे तो आपके लिए लाभदायक होगा। ठीक है, आत्मिक जीवन के सिद्धांतों का ज्ञान हमें मसीह में परिपक्व नहीं बना सकता। आत्मिक त्यातला पहिला पॉइंट तुम्ही लिहून घ्या, ए पॉइंट. आत्मिक जीवनाचं ज्ञान आपल्याला ख्रिस्तामध्ये परिपक्व बनवत नाही. फिर एक बार, आत्मिक जीवन के सिद्धांतों का ज्ञान हमें मसीह में परिपक्व नहीं बना सकता। पुन्हा एकदा सांगतो, आत्मिक जीवनाच्या सिद्धांताचं ज्ञान ख्रिस्तामध्ये आपल्याला परिपक्व बनवत नाही, परंतु लगातार उन सिद्धांतों का अभ्यास करने से हम परिपक्व हो जाएंगे। पण सतत रीतीने त्या आत्मिक सिद्धांताचा अभ्यास करून आपण स्वतः परिपक्व बनू शकतो. और एक्चुअली मेरा बैटरी पूरा लो हो गया पास्टर जी। यहाँ पे एक्चुअली बिजली नहीं है, लाइट नहीं है। अरे बापरे. जितना होगा उतना चलाऊंगा मैं, ठीक है ना? Yes, sir, कोई ओके, प्रॉब्लम नहीं. तो आप अगर बंद हो गए तो आप समझ लीजिएगा। ओके, ओके सर, नो प्रॉब्लम. यस यस। तो ओके, इंट्रोडक्शन और हमको आगे लिखना है। तो अभी 2 लाइन में हमने क्या सीखा कि हम हमारे स्पिरिचुअल लाइफ के लिए सिर्फ एक प्रिंसिपल का नॉलेज होने से, सिद्धांतों का ज्ञान हमें मसीह में परिपक्व नहीं बना सकता। ठीक है ना, मतलब ज्ञान प्राप्त करते हैं नॉलेज के लिए, वो हमको क्या करता, मैच्योर नहीं करता है। मैच्योर आत्मिक जीवन में परिपक्वता में बढ़ने नहीं देता। आत्मिक जीवन में आप परिपक्वता में बढ़ना है तो लगातार क्या करना है, सिद्धांतों का अभ्यास करना है, मेडिटेशन करना, स्टडी करना, अभ्यास करना। आणि हीच गोष्ट आहे प्रियांनो की आत्मिक जीवनाचे जे सिद्धांत आहे त्याचं ज्ञान किंवा त्याची ओळख असणं, त्याची माहिती असणं, हे आपल्याला आत्मिक जीवनामध्ये अधिक परिपक्व किंवा समजदार आपल्याला ते बनवत नाही. तर आपल्याला आत्मिक जीवनामध्ये या सिद्धांत आपण अभ्यास करतो, अधिक खोलीवर त्या गोष्टी आपण जाणून घेतो, त्याचं मनन करतो, त्या गोष्टी आपल्याला आपल्या आत्मिक जीवनामध्ये अधिक पुढे घेऊन जातात आणि परिपक्व बनवतात. और इसमें बहुत ही गौर से ध्यान देने वाली बात ये है, एक व्यक्ति अगर चाहता है कि मैं आत्मिक जीवन में बढ़ूं, एक विश्वासी अगर चाहता है कि आत्मिक जीवन में बढ़े, तो यहाँ पे गौर देने वाली बात क्या है, जो हमने 2 लाइन हमने अभी तक हमने लिखा है कि मतलब एक आत्मिक व्यक्ति को परिपक्व होना बहुत जरूरी है। आणि या गोष्टीमध्ये आता आपण जे पाहिलेलं आहे त्यामध्ये आपण एक गोष्ट प्रामुख्याने पाहतो की आत्मिक जीवनामध्ये वाढत असताना त्या व्यक्तीला अधिक परिपक्व बनण्याची गरज आहे. हाँ, तो तभी वो एक अपनी आत्मिक जीवन में मसीह के स्वभाव में वो अपने जीवन बिता सकता है। तेव्हाच आपल्या आत्मिक जीवनात ख्रिस्ताप्रमाणे स्वतःचा स्वभाव किंवा त्याचं जीवन तो घालवू शकतो.
तो क्या हम सही में अभी तक हम जो भी है प्रभु में, क्या हमारे अंदर उतना परिपक्वता है जितना प्रभु चाहता है? मग प्रश्न हा आहे की जे प्रभू इच्छितो त्यानुसार आपल्या जीवनामध्येही त्या रीतीची परिपक्वता आहे का? यस, हमको बहुत जरूरी है। और कंटिन्यू हम लिखेंगे परिचय में। सो उसके बाद फिर एक बार पढ़ूंगा। आत्मिक जीवन में सिद्धांतों का ज्ञान हमें मसीह में परिपक्व नहीं बना सकता, परंतु लगातार सिद्धांतों का अभ्यास करने से हम परिपक्व हो सकेंगे। आणि पुन्हा नेक्स्ट, एकदा सांगतो, आत्मिक हाँ, जीवनामध्ये त्या आत्मिक जीवनामध्ये या सिद्धांताचं ज्ञान किंवा माहिती असणं आपल्याला परिपक्व बनवत नाही, तर या सिद्धांताचा निरंतर अभ्यास आणि मनन करण्याने आपण अधिक परिपक्व किंवा समजूतदार बनत जातो. और लिखिए, कोई एक साधारण सूत्र या आवश्यक प्रणाली नहीं है कि उसका अनुकरण करें। आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी एक विशेष सूत्र किंवा प्रणाली किंवा एक विशिष्ट अशी कार्यपद्धती देण्यात आलेली नाही. यस, ये वास्तव है। ठीक है ना? कोई एक साधारण सूत्र या आवश्यक प्रणाली नहीं कि उसका अनुकरण करे। त्याचं अनुकरण करण्यासाठी कुठल्या प्रकारची विशेष कार्यपद्धती किंवा प्रणाली देण्यात आलेली नाही. ओके, यह तो परमेश्वर के सिद्धांतों का पवित्र आत्मा की सामर्थ्य में निरंतर अभ्यास है। आणि हा परमेश्वराच्या सिद्धांताचा आत्म्यामध्ये निरंतर केला गेलेला अभ्यास आहे. आप लिख लीजिएगा फिर एक बार। यह तो परमेश्वर के सिद्धांतों का पवित्र आत्मा की सामर्थ्य में निरंतर अभ्यास है। आणि तुम्ही ही गोष्ट लिहून घ्या. हा पवित्र देवाच्या सिद्धांताचा पवित्र आत्म्यामध्ये निरंतर केला गेलेला अभ्यास आहे, जो परमेश्वर के उद्देश्य को हमारे जीवन में पूरा करेगा। जो परमेश्वराच्या उद्देशाला आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो. जो परमेश्वर के उद्देश्य को हमारे जीवन में पूरा करेगा और आत्मिक परिपक्वता में बढ़ने के लिए हमें योग्य बनाएगा। जो परमेश्वराच्या उद्देशाला आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतो आणि आत्मिक जीवनामध्ये आपल्याला पुढे वाढण्यासाठी ही सहायता करतो. ठीक है, ये एक परिचय है। इसमें बहुत ही महत्वपूर्ण बात है। ही एक ओळख आहे, याच्यामध्ये जी महत्वपूर्ण गोष्ट आहे. आप उसी के नीचे में आप लिख सकते हैं कि पवित्र शास्त्र में आत्मिक जीवन की प्रक्रिया इस प्रकार प्रदर्शित की गई है। आणि त्याच्या खालोखाल तुम्ही लिहून घ्या, पवित्र शास्त्रात आत्मिक जीवनाची प्रक्रिया अशा रीतीने स्पष्ट करण्यात आली आहे. इसके पहले हम परिचय को हमने लिखा है, परिचय और भी है, लेकिन और आगे मैं बताऊंगा। तो अभी तक जो हमने परिचय को हमने लिखा है या देखे हैं, उसमें क्या चाहता है परमेश्वर कि हमें क्या करना है, परमेश्वर के सारे सिद्धांतों में क्या करना है, अभ्यास करके परिपक्व बनना और उसका योग्य बनना, ये बहुत जरूरी है। आणि आतापर्यंतच्या गोष्टी आपण पाहिलेलं आहे की आत्मिक जीवनामध्ये परमेश्वरासारखा बनणं, त्याच्या आत्मिक सिद्धांताला समजणं आणि ते समजून अधिक त्याच्या परिपक्वतेमध्ये पुढे चालणं हे गरजेचं आहे. ओके, तो पवित्र शास्त्र में आत्मिक जीवन की प्रक्रिया इस प्रकार प्रदर्शित की गई है, जैसे कि पौलुस ने बोला इब्रानियों के पत्र 12 अध्याय 1 से लेकर 3 में हम यदि देखते हैं, एक दौड़ जिसे दौड़ना है। आणि आत्मिक जीवनामध्ये त्या वाढीची प्रक्रिया जी आहे, जी पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे, ती आपण इब्री लोकास पत्र 12व्या अध्यायामध्ये पाहतो, ज्या ठिकाणी एका धावेविषयी सांगण्यात आलेला आहे. देखो, अब उसमें आप एक पहला पॉइंट लिख लीजिएगा, एक दौड़ जिसे दौड़ना है। आणि पहिला पॉइंट त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या, एक धाव जी धावायची आहे. ब्रॉकेट में आप लिख सकते हैं, मार्ग जिसे तय करना है। आणि कंसामध्ये लिहून घ्या, मार्ग जो पूर्ण करायचा आहे. हम देखेंगे 12 अध्याय 1 से लेकर 3। इब्री लोकास पत्र 12वां अध्याय आणि याचे 1 पासून 3 वचन. इस कारण की गवाहों का ऐसा बड़ा बादल हमको
घेरे हुए हैं, तो आओ हम एक रोकने वाली वस्तु और उलझाने वाले पाप को दूर करके एक दौड़ जिसमें हमें दौड़ना है, धीरे से दौड़े। तर मग आपण इतक्या साक्षीरूपी वेगाने वेढलेलो आहोत, म्हणून आपण ही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. ओके, और हम उसी प्रकार से दूसरा तिमोथी 4 अध्याय उसका 7 और 8 को भी लिख लीजिएगा। आणि दुसरे तिमोथी याचा 4था अध्याय आणि याचं 7 ते 8वां वचनही तुम्ही लिहून घ्या. और यहाँ पे हम देखते हैं कि आत्मिक जीवन की प्रक्रिया किस प्रकार प्रदर्शित किया गया कि एक दौड़ जिसे दौड़ना है, यानी मार्ग जिसे हमें तय करना है, और उस परिपक्वता में हमको बढ़ना है, उस रास्ते को चुनना है, उसको तय करना है, निर्णय लेना है कि हम उसके योग्य बने। आणि एक धाव जी आपल्याला संपवायची आहे, जो एक मार्ग आहे जो आपल्याला पूर्ण करायचा आहे, तो कशाने करायचा आहे, तर आपल्याला ते निवडणं आहे आणि ते निवडून त्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःचा निश्चय करायचा आहे. ओके, नेक्स्ट, जीवन का एक ठहरा हुआ मार्ग जिस पर आत्मा के द्वारा चलना है। जीवनाचा एक ठरवलेला मार्ग ज्याच्यामध्ये आत्मिक जीवनामध्ये चालायचं आहे. फिर एक बार, जीवन का एक ठहरा हुआ मार्ग जिस पर आत्मा के द्वारा चलना है। जीवनाचा एक ठरवलेला मार्ग ज्याच्यामध्ये आत्म्याच्या द्वारे चालायचं आहे. हमारा स्पिरिचुअल लाइफ में जब हम परिपक्व में बढ़ना है, उसकी योग्यता में बढ़ना है, मसीह के स्वरूप में हमें आगे बढ़ते जाना है, तो हमसे वो हो नहीं सकता, हम अपने आप से बढ़ नहीं सकते। पवित्र आत्मा के द्वारा हमें क्या होना है, हमको बढ़ना है, उसके द्वारा हमको चलना है, उसके गाइड में हमको चलना है। आणि म्हणून आत्मिक जीवनामध्ये एक मार्ग आहे, पण त्या मार्गावर आपण स्वतःच्या शक्तीने स्वतः रीतीने आपण पुढे चालू शकत नाही. म्हणून पवित्र आत्म्यावर अवलंबून राहून त्याच्या सहाय्यतेने आपल्याला या मार्गावर पुढे जायचं आहे. रोमी की पत्री उसका 8 अध्याय रोमकरास 8वां अध्याय उसके 5 को हम पढ़ेंगे। आणि त्याचं 5वं वचन आपण पाहणार आहोत. रोमकरास पत्र याचा 8वां अध्याय आणि याचं 5वं वचन. क्योंकि शारीरिक व्यक्ति शरीर की बातों पर मन लगाता, परंतु आध्यात्मिक आत्मा की बातों पर मन लगाता है। जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावितात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार आहेत ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावितात. और यही पे हम इस बात को देख सकते हैं कि हम आत्मा के द्वारा ही हम आगे बढ़ सकते हैं। आणि इथेच आपण पाहतो की आत्म्याच्या द्वारेच आपण पुढे जाऊ शकतो. और तीसरा पॉइंट ये है कि परमेश्वर में विश्वास का जीवन। तिसरा पॉइंट आहे परमेश्वरात विश्वासाचं जीवन. कुलिस्सियों की पत्री उसका 2 अध्याय 6 और 7। कलीसियकरास पत्र याचा अध्याय आणि याचं 6 आणि 7. कुलिस्सियों की पत्री 2 अध्याय 6 और 7। कलीसियकरास पत्र 2 अध्याय 6 आणि 7. अर्थात जैसा तुमने मसीह यीशु को प्रभु करके ग्रहण कर लिया है, वैसा ही उसी में चलते रहो और उसी में जड़ पकड़ते और बढ़ते जाओ, और जैसे तुम सिखाए गए वैसा ही विश्वास में दृढ़ होते जाओ और अधिक अधिक धन्यवाद करते रहो। ख्रिस्त येशू जो प्रभू याला तुम्ही जसे स्वीकारिले तसे त्यामध्ये चाला, त्यामध्ये मुळावलेले रचिले गेलेले तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे आणि फार ईश्वर स्मरण करणारे असे व्हा. ओके, तो यहाँ पे हमने देखा कि परमेश्वर के विश्वास में जीवन में बढ़ते जाना है। अभी जो हमने वचन पढ़ा उसमें भी क्या कह रहा है कि हमें बढ़ते जाना है, उसका मतलब रुकना नहीं परंतु बढ़ते जाना है। आणि आपल्याला या विश्वासाच्या जीवनामध्ये पुढे वाढायचं आहे, आपल्याला थांबायचं नाहीये, तर आपल्याला अधिक रीतीने पुढे वाढायचं आहे. तो आत्मिक जीवन वो हमारे मृत्यु के तक, मरते दम तक जो है वो करने वाली प्रक्रिया है, बढ़ाने वाली प्रक्रिया है। आणि हेच आत्मिक जीवन जे आहे आपल्या मृत्यूपर्यंत घेऊन जाणारी एक आत्मिक प्रक्रिया आहे.
और उसे संभालना भी बहुत जरूरी है। आणि म्हणून त्याला सांभाळणंही तितकंच महत्वाचं आहे. तो यहाँ तक हमने एक परिचय को हमने देखा है। आणि एक ओळख आपण आतापर्यंत या विषयाची पाहिलेली आहे. नंबर बी, आता बी पॉइंट, और परमेश्वर का उत्तरदायित्व। परमेश्वराप्रती जबाबदारी. ओके, परमेश्वर का उत्तरदायित्व परमेश्वराची जबाबदारी. और मेरे ख्याल से अभी अगले ये सप्ताह तक पर्सनल स्पिरिचुअल लाइफ का जो शुरुआत का जो लाइक इंट्रोडक्शन, उसका परिचय जो है उस प्रकार से मैं आपको पढ़ा रहा हूँ। और अगले सप्ताह से और आत्मिक जीवन में बढ़ने के लिए बहुत से ऐसे मुख्य मुद्दे हैं या मुख्य बातें हैं, बहुत आसानी तरीके से आपको समझने के लिए मैं आपको पढ़ाऊंगा। आणि आतापर्यंत आत्मिक जीवनाच्या ओळखी संदर्भामध्ये या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. आता आत्मिक जीवनामध्ये पुढे वाढण्यासाठी असणारे काही महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने मी पुढे येणाऱ्या क्लासेसमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. और हमको जितना जल्दी हो सके उतना जल्दी हम इसे फिनिश करने की कोशिश करेंगे। ओके, आणि जितक्या लवकर आपण या विषयाला संपवू शकू तितक्या लवकर संपवण्याचा प्रयत्न करूया. हाँ ओके, परमेश्वर का उत्तरदायित्व में आप लिख सकते हैं। आणि परमेश्वराची जबाबदारी त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या. परमेश्वर एक विश्वासी को वो सब करने के लिए नहीं कहेगा जिसे उसने स्वयं अपने लिए करने की आज्ञा दी है। परमेश्वर एक विश्वासी को वो सब करने के लिए नहीं कहेगा जिसे उसने स्वयं अपने लिए करने की आज्ञा दी। परमेश्वर प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्या गोष्टीसाठी परवानगी देणार नाही ज्या गोष्टी त्याने स्वतःसाठी करायला सांगितल्या. ठीक है, आप समझ रहे, परमेश्वर विश्वासी को वो सब करने के लिए आज्ञा नहीं देगा, कहेगा कि जिसे स्वयं अपने लिए करने की आज्ञा दी। उदाहरण के तौर पर बाइबल पढ़ो, साक्षी दो और प्रार्थना करो इत्यादि। परमेश्वर त्या विश्वासणाऱ्याला त्या सर्व गोष्टी करायला सांगणार नाही ज्या गोष्टी त्याने स्वतःसाठी करायला लावल्या. उदाहरणार्थ वचन वाचणे, प्रार्थना करणे, मनन करणे. ओके, परंतु विश्वासी के लिए उसके आत्मिक जीवन के संबंध में परमेश्वर ने सब कुछ कर दिया है। पण विश्वासणाऱ्यासाठी त्याच्या आत्मिक जीवनाच्या वाढीसाठी परमेश्वराने जे करायचं होतं ते अगोदरच केलेलं आहे. वो सब यीशु मसीह ही कर दिया है, इस बात को समझना है हमको। आणि प्रभू येशूने त्या सर्व गोष्टी अगोदर टाकलेल्या आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. उदाहरण के तौर से हमें बाइबल पढ़ना, गवाही देना, प्रार्थना करना, ये मतलब ये बंद करो ये नहीं कह रहा हूँ। एक्चुअली हम देखा जाए तो जब से आदम ने पाप किया तब से लेकर दूसरे आदम आने तक, अर्थात यीशु मसीह के आने तक, किसी ने भी उसके वचनों के अनुसार नहीं चल पाए और पवित्र जीवन नहीं जिए हैं। आणि मी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही प्रार्थना करणं बंद करा, वचन वाचणं बंद करा, पण मला हे सांगायचं आहे की पहिल्या आदामाने ज्यावेळेस पाप केलं तिथून जो दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या आगमनापर्यंत आपण अनेक लोक असे पाहतो जे देवाचं वचन पूर्ण रीतीने कधीच पाळू शकले नाहीत आणि देवाच्या वचनानुसारही चालू शकले नाहीत. और जो हमको आज्ञा पूरा करना चाहिए था वो आज्ञा यीशु मसीह ने पूरा किया. आणि जे आज्ञापालन आपण पाहिजे होतं ते सर्व आज्ञापालन प्रभू येशूने केलं. सो अभी इसीलिए हमें केवल बाइबल पढ़ना, साक्षी देना, प्रार्थना करना, इसके लिए परमेश्वर क्या करेगा? जबरदस्ती नहीं करेगा, परंतु हमें उसके पवित्र आत्मा पर निर्भर होना है कि हम इन बातों पर चलते रहे. आणि म्हणून आपण देवाचं वचन वाचावं, त्याचं मनन करावं, प्रार्थना करावं, या सर्व गोष्टीसाठी परमेश्वर आपल्याला जबरदस्ती करत नाही. ओके, देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहून पुढे चालावं यासाठी देव आपल्या गोष्टीमधून आपल्या जीवनाकडून तो अपेक्षा करतो. हम इसमें किसमें पढ़ रहे हैं? हम परमेश्वर के उत्तरदायित्व में ये हम बातें सीख रहे हैं. आणि परमेश्वराची जबाबदारी या शीर्षका अंतर्गत आपण हे सर्व गोष्टी पाहत आहोत. और इस प्रकार से उनमें से हम कुछ बातें हम
आप लिख सकते हैं पहला पॉइंट, आणि त्याच्यामध्ये आपण पहिला पॉइंट आता लिहून घेऊ. नातेदारी को स्थापित करना है. नात्याला प्रस्थापित करायचं आहे. परमेश्वर ने हमको मसीह में रखा है और मसीह को हम में. परमेश्वराने ख्रिस्ताला आपल्यामध्ये ठेवलं आहे आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये ठेवलं आहे. ठीक है, हम यीशु में हैं, यीशु हमारे अंदर है. नातेदारी को क्या करना है? हमको स्थापित करना है. ख्रिस्त आपल्यात आणि आपण ख्रिस्तामध्ये आहोत. हे जे नातं आहे हे नातं आपल्याला प्रस्थापित करायचं आहे. नंबर सेकंड, दुसरी गोष्ट, सहभागिता और भाईचारे के योग्य बनाता है परमेश्वर. सहभागिता आणि भाऊबंदामध्ये परमेश्वर आपल्याला वाढवतो किंवा आपल्याला बनवतो. और जैसे कि योग्य या नमूना बनाना है ना, सहभागिता और भाईचारे के योग्य बनाता है. परमेश्वर चाहता है और हमें अनुमति देता है कि हम व्यक्तिगत रूप से उसी से नाता रखें. आणि परमेश्वर आपल्याला सहायता करतो आणि आपल्याला परवानगी देतो की आपण त्याचं अनुकरण करून त्याच्यासारखं बनावं. है ना. तो केवल देखो, बाइबल तो बहुत से लोग पढ़ते हैं, गवाहियां बहुत लोग देते हैं, प्रार्थना बहुत से लोग करते हैं, लेकिन आपके व्यक्तिगत जो नाता है, सहभागिता है, वो परमेश्वर के साथ आपका कैसा है, वो बहुत जरूरी है. आणि प्रियांनो, प्रार्थना पुष्कळ लोक करतात, वचन पुष्कळ लोक वाचतात, आत्मिक जीवन पुष्कळ लोक जगतात, पण आपलं त्याच्या सोबत असलेलं नातं काय आहे? परमेश्वर या गोष्टी विशेष करून अधिक काळजी करणार आहे, त्या गोष्टीवर लक्ष देणार. इस बात के लिए परमेश्वर चाहता है और हमें अनुमति भी देता है कि हम व्यक्तिगत रूप से उसी से नाता रखें. हम आणि म्हणून या गोष्टीची अपेक्षा परमेश्वर आपल्याकडून करतो आणि परमेश्वर आपल्याला परवानगी सुद्धा देतो की आपण त्याच्यासोबत नातं जोडावं. और परमेश्वर के उत्तरदायित्व में से हम तीसरे पॉइंट को हम लिखेंगे. आणि परमेश्वराच्या जबाबदारीमध्ये तिसरा पॉइंट आपण पाहूया. हमें अपने वचन के द्वारा प्रोत्साहित करता और शिक्षा देता है. त्याच्या वचनाद्वारे आपल्याला प्रोत्साहितही करतो आणि शिक्षणही देतो. परमेश्वर का वचन हमारे प्रशिक्षण की नियम पुस्तिका है. परमेश्वराचं वचन आपल्या प्रशिक्षणाचं नियम पुस्तिका आहे. ठीक है, तो ये नियम पुस्तिका से क्या करता है? परमेश्वर अपने वचन के द्वारा हमको प्रोत्साहित करता है, हमको एनकरेज करता है. आणि या नियम पुस्तिकेद्वारे परमेश्वर काय करतो? तर आपल्याला प्रोत्साहित करतो, आपल्याला की आपल्याला अधिक देतो. तो इसमें क्या हो रहा है? हम परमेश्वर के उत्तरदायित्व को हम देख रहे हैं कि हमारे अंदर परमेश्वर स्वयं काम करता है, ये बात हम सीख रहे हैं. आणि परमेश्वराची जबाबदारी आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की परमेश्वर स्वतः आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. जैसे कि वो खुद ही हमारे अंदर नातेदारी को स्थापित करता है. मसीह हमारे अंदर, हम उसके अंदर है, और वो हमें अनुमति देता है कि व्यक्तिगत रूप से हम उसके साथ नाता रखें, और वचन के द्वारा हमको क्या करता है? शिक्षा देता और प्रोत्साहित करता है. ये परमेश्वर की जवाबदारी है, उसकी उत्तरदायित्व है, हमारे अंदर काम करता है कि हम आत्मिक जीवन में बढ़ते जाए. आणि परमेश्वराची जबाबदारी आहे की त्याला आपल्या सोबत कार्य करायचं आहे, त्याला आपल्या सोबत नातं बनवायचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन त्याच्यासारखं बनण्यासाठी तो कार्य करतो आणि त्याच्यासाठी तो रीतीने पुढे प्रयत्न करतो. ओके, तो आखिरी एक और पॉइंट लिख लीजिएगा. आणखीन एक पॉइंट पुढे लिहून घ्या. हमारे आत्मिक जीवन को सामर्थ्य बनाता है. आपल्या आत्मिक जीवनाला सामर्थ्य बनवतो. और परमेश्वर ने अपने पवित्र आत्मा को हमारे अंदर रखा है कि वो आज्ञा मानने और वृद्धि करने की योग्यता प्रदान करे. परमेश्वराने पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये यासाठी ठेवलेलं आहे की देवाच्या आज्ञा आणि त्याच्यामध्ये आपण अधिक वाढणं, यासाठी आपण अधिक तो आपल्याला सहायता करेल. यदि हम आत्मिक जीवन के लिए बढ़ने के लिए, उन्नति होने के लिए हम पूरी तरह से तैयार हो जाते हैं, तो ये परमेश्वर का उत्तरदायित्व है, परमेश्वर का काम है कि ये सारी बातें जो हमने सीखा वो हमारे अंदर काम करने लगता है. आणि म्हणून जेव्हा आपण आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आणि आत्मिक जीवनामध्ये पुढे चालण्यासाठी आपण जेव्हा स्वतःला तयार करतो, तेव्हा ही परमेश्वराची जबाबदारी आहे की तो आपल्याला सहायता करतो की या सर्व गोष्टी आपल्या जीवनात असाव्या. और परमेश्वर पवित्र आत्मा को हमारे अंदर
रखा है कि वो आज्ञा मान्य और वृद्धि होने की योग्यता प्रदान कर सके। आणि परमेश्वरांनी त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये यासाठी ठेवले की आपण आज्ञापालन करावं आणि आपल्या आत्मिक जीवनामध्ये वृद्धी व्हावी.